समज मी एक आध्यात्मिक माणूस नाही, ओम नमः शिवाय या मंत्राने माझ्या आयुष्यामध्ये असा काय फरक पडणार आहे? सो हे जे काही तत्व आहेत निसर्ग शुभ तत्व आहे. यू थिंक दॅट आय एम डुईंग एव्हरीथिंग इज सर्कलिंग अराउंड विथ अस. पण तुम्ही ते सगळं सोडून तुम्हाला असं का वाटलं की अध्यात्माकडे यावं? लहानपणीचा अनुभव सांगतो. 6वी मध्ये होतो आणि एक प्रकाशाची आकृती दिसायला लागली मला. आणि मग तेव्हा असं काही कॉलिंग झालं का? तुम्हीच ठरवलेलंच होतं की सुरुवातीपासून की असं वेगळंच काहीतरी होतं, माझ्या डोक्या पलीकडचं होतं. शेवटी मी त्याला नटराजाचं किंवा शिवाचं रौद्र तांडव मी विचारतोय की तू कोण आहेस? हा तर गुरुजीत झाला, हा तर बाबाच झाला. की श्रावण महिनाच का? त्याचा आणि महादेवांनी विषप्राशन केलेल्याचा जे संबंध लावला जातो तो आहे खरंच का? प्रामाणिकपणे सांगायचं तर फार शंकराचं मला तर एकच मंदिर माहिती आहे की मुख्य स्थानांमध्ये आहे जिथे शंकराची मूर्ती आहे आणि 4 शाखा ज्या आहेत त्या वेदांना प्रमाण मानत नाही. त्याचा आस्तिक शाखा म्हणतात. तर या बाबतीतलं तुमचं मत काय की उपवास केलंच पाहिजे? माझं मी होताना सांगतो, कारण अध्यात्म इज अ क्वालिटेटिव्ह थिंग, नॉट अ क्वांटिटेटिव्ह. काही ठिकाणी आपण फक्त जातो आणि काही ठिकाणी गेल्यावर मन थोडं थांबतं. अशाच एका पवित्र जागेकडे आपण आज चाललो आहोत. सासवडच्या भूमीत वसलेलं श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. श्रावण महिना म्हणजे केवळ उपवास, पूजा किंवा अभिषेक नाही. श्रावण म्हणजे स्वतःकडे पुन्हा पाहण्याचा काळ. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्रासोबत मन शांत करण्याचा आणि आपल्या आतील शिवतत्वाला अनुभवण्याचा काळ. महादेवाचं रूप जितकं साधं तितकंच त्यामागचं तत्व खोल आहे. शिव आपल्याला एक गोष्ट सतत सांगत राहतात, जीवनात कितीही गोंधळ असला तरी मन स्थिर ठेवता आलं पाहिजे, तर त्यातूनच मार्ग सापडतो. म्हणूनच कदाचित शिवाला महादेव असं म्हणतात. श्रावणातला प्रत्येक सोमवार, प्रत्येक बेलपत्र, प्रत्येक जलधारा आणि प्रत्येक हर हर महादेव आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडत असतो. ही केवळ परंपरा नाही, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक आध्यात्मिक अनुभूती आहे. ओम नमः शिवाय. श्रावण म्हणजे काय फक्त पूजा नाही, तर ती मन शुद्ध करण्याची एक संधी आहे. नमस्कार, मी ऋषिकेश. ध्यान विज्ञानच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिव म्हणजे नेमकं काय? ओम नमः शिवाय या मंत्राचा अर्थ काय होतो? श्रावण महिन्यामध्ये शिवाचीच आराधना का केली जाते? शिवांचं आणि श्रावणाचं नक्की कनेक्शन काय असू शकतं? किंवा ध्यानाचा आणि श्रावण महिन्याचा नक्की असा काय संबंध आहे? त्याच्या मागचं काय विज्ञान आहे? आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू या पॉडकास्टमध्ये. आणखीन बरेच काही अशा गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करू ज्या श्रावणामध्ये दडलेल्या आहेत आणि ज्या श्रावणामध्ये आपण केल्यानंतर आपण फक्तच श्रावणाची पूजेपुरतं मर्यादित न राहता शिवतत्वाशी कशा पद्धतीने कनेक्ट होऊ शकतो याच्याबद्दलची माहिती. आणि या दर्शनातून आपण आता एका वेगळ्या प्रवासाकडे वळणार आहोत. शिव, श्रावण, साधना आणि आपल्या परंपरा मागचं अध्यात्म. कारण देवाला पाहणं हे दर्शन आहे, पण देवाला समजून घेणं हा एक वेगळाच प्रवास आहे. हर हर महादेव. चला तर मग शिवतत्व समजून घेण्याचा आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न करू. हॅलो एव्हरीवन, मी ऋषिकेश. ध्यान विज्ञानच्या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण महिना साधना, पूजा आणि महादेवाशी जोडल्या जाण्याचा एक सुंदर काळ आहे. तर या संदर्भामध्ये जसं आपलं महादेवाचं दर्शन झालेलं आहे, महादेवाच्या दर्शनानंतर आता आपण एक आध्यात्मिक संवादासाठी इथं जमलेलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत सौरभ आवटी सर.
जे वेद अभ्यासक आहेत, ज्यांचा ज्योतिषशास्त्रामध्ये देखील चांगला अभ्यास आहे, जे रेकी मास्टर, रेकी हिलर पण आहेत, आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की श्रावण महिन्यातील किंवा पूजेच्या मागचं काय कारण आहे, त्याच्या मागे काय शास्त्र आहे आणि पूजा कशी केली पाहिजे, किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अजून काय करू शकता या संदर्भात ते आपल्याला माहिती देणार आहेत. तर आज मी त्यांचं स्वागत करतो. सर्वात पहिलं तर तुमचं स्वागत की तुम्ही इथं आला आणि नमस्कार, तुमचा वेळ नमस्कार. काढला त्याबद्दल तुमचं मनापासून आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तुमच्याबद्दलची थोडी माहिती तुम्ही आम्हाला दिली तर बरं होईल. ऑनेस्टली सांगायचं तर एक नॉर्मल फॅमिली, एक नॉर्मल माणूस असतो तसं मी आहे. मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म झाला. आई, बाबा, आजी, आजोबा आणि मी 5 जणांचं आमचं कुटुंब. आणि लहानपणीपासून एक नॉर्मल बॅकग्राऊंड मध्ये मी वाढलेलो आहे. सांस्कृतिक फॅमिली आहे आमची तशी. संस्कृतीवर, धर्मावर बराच भर देणारी, महत्व देणारी आणि कर्मकांडापेक्षा अध्यात्मावर जास्त महत्व देणारी ही आमची फॅमिली होती लहानपणीपासून. नॉर्मल मुलं शिकतात तशी 10वी झाली, 12वी झाली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर त्यात काहीतरी स्पेशलायझेशन करायचं होतं. सो कोणत्याही मेकॅनिकल इंजिनिअरचं स्वप्न असतं की जर्मनी, जपान, आपण म्हणजे टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड देशामध्ये जाऊन काहीतरी शिकायचं. म्हणून मग तिथे जाऊन मी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन मधून ग्लोबल प्रोडक्शन इंजिनिअरिंग हा कोर्स केला. सो तिथे मास्टर्स झालं माझं. आफ्टर मास्टर्स फॉर 3 years आय वर्क विथ एअरबस. सो माझं अगदी थिसिस, इंटर्नशिप आणि पुढचं काम जे आहे एअरबस हॅम्बर्ग मध्ये मी कामाला होतो. तिथे खूप छान संधी मिळाल्या मला. अगदी इंटरनॅशनल पेटंट सुद्धा मिळालं एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये आणि छान कर्व चालू होता. जगाला सरप्राईज मिळालं तसं मला पण कोरोनाचा सरप्राईज मिळाला. भारतात आई बाबांना कोरोना झाला, जर्मनीत मला कोरोना झाला आणि आई बाबा खूप अपसेट झाले की आता काय. म्हणजे त्यामुळे म्हटलं ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे, काळजी करू नका, कारण काही पुढे मागे झालं तर एकमेकाची तोंडही बघायला मिळणार नाही तशी परिस्थिती. सो आय रिटर्न बॅक टू इंडिया आणि 2021च्या शेवटी मी भारतात परत आलो. तुमचा फॅमिली बिझनेस आहे, गॅलेक्सी मशीन्स म्हणून मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये फॅक्टरी पण आहे. सो तिथे पण मी लक्ष देत असतो. पण इथे आल्यावर ना असं झालं की मला काहीतरी माझ्या आवडीचं मला सॅटिस्फॅक्शन देणार करायचं आहे. सो अगदी लहानपणीपासून 5वी-6वी पासूनच ध्यान, मेडिटेशन, उपासना, साधना या क्षेत्रामध्ये मी आहे. खूप काही मोठा माणूस आहे असं नाही, पण मला जे काही आवडेल, रुचेल, पटेल, समजेल या दृष्टिकोनातून नेहमी माझी साधना चालत आलेली आहे. अगदी जर्मनीतही होती आणि 2010-11 पासून ज्योतिषाचा अभ्यास आहे, रेकी हिलिंगचा अभ्यास आहे. सो मला असं झालं की मला काहीतरी माझ्या आवडीचं करायचं, जेणेकरून लोकांनाही मदत होईल, मला वर्क सॅटिस्फॅक्शनही मिळेल आणि फॅमिली बिझनेस आहे बट समथिंग न्यू. आवडीच्या ह्याच्यातून इन्कम कमवणे, ते वर्क सॅटिस्फॅक्शन, तो आनंद तो खूप वेगळा असतो. त्यामुळे सध्या आता दोन्ही आहे. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, मास्टर्स पण आहे, ऍस्ट्रॉलॉजर, पामेस्ट, न्यूमरोलॉजिस्ट, रेकी हिलर आहे आणि कोर आयुष्याचं जे सगळं आहे लहानपणीपासूनच ते वेदांच्या अभ्यासावरच फोकस्ड आहे. सो एनिथिंग दॅट आय एम डुईंग, एव्हरीथिंग इज सर्कलिंग अराउंड वेदास. सो हा विषय कुठेतरी नवीन जनरेशन पुढे, लोकांपुढे घेऊन येणे, हाच जीवनाचा एक म्हणू शकतो उद्दिष्ट आहे माझं, एक एम आहे आणि तो गोल घेऊनच मी हे जे काही काम चालू आहे ते केलेलं आहे सुरू. मला असं विचारावं असं वाटतं की एवढं सगळं एज्युकेशन केलेलं आहे किंवा तुम्ही एका वेगळ्या पोझिशनवरती, तुम्ही स्वतः म्हणले की तुम्ही एक पेटंट वगैरे पण केलेलं आहे की जे नॉर्मली सगळेच जण करतात असं नाहीये, प्रत्येकाला ते अचिवेबल होईलच असं नाहीये, पण तुम्ही ते सगळं सोडून तुम्हाला असं का वाटलं की अध्यात्माकडे यावं? तशी मी म्हणेन आहेत, इन्सिडेंट्स पण आहेत. मी म्हणेन गोष्ट घडलेली असं पर्टिक्युलर तुम्ही विचारलं म्हणून एक लहानपणीचा अनुभव सांगतो. 6वी मध्ये होतो मी आणि आमच्याकडे आईचे आई वडील वारकरी. सो विठ्ठलाचं खूप होतं, आजी आजोबांचं, माझ्या आईच्या आई वडिलांचं. आणि आजी लहानपणीपासून कृष्णाच्या, विठ्ठलाच्या गोष्टी मला सांगायची. दिवाळी, उन्हाळीच्या सुट्टीमध्ये मी राहायला जायचो तेव्हा, त्यामुळे अध्यात्माच्या टच मध्ये मी होतो. भागवत कथा ऐकायची ती. सो या सगळ्या गोष्टींच्या टच मध्ये होतो. हरिपाठ असेल, तर ती क्युरिओसिटी लहानपणीपासून तिच्या कृपेने निर्माण झाली मला की अलॉंग विथ नॉर्मल लाईफ, आपलं जे काही आहे आयुष्य, त्याबरोबर एक वेगळं पण काहीतरी गोष्ट आहे जी साधारण मनुष्याला येता जाता समजत नाही, पण एक काहीतरी गुपित आहे म्हणा, काहीतरी मजा आहे याच्या व्यतिरिक्त. हे त्या आजीच्या गोष्टींमुळे, तिच्या बरोबर भजनं म्हटल्यामुळे, हरिपाठ म्हटल्यामुळे हे जाणवायचं. आणि मग लहानपणी काहीतरी मला जमेल तसं
माझ्या बुद्धीनुसार मी आपलं डोळे मिटून बसायचो. बर. कधी ओम नमः शिवाय म्हणा, कधी रामकृष्ण हरी म्हणा, कधी पांडुरंग पांडुरंग अच्छा म्हणा, अच्छा. हा. डोळे मिटायचे आपले आणि म्हणत बसायचं. बर. सो हे एक दिवशी मी असंच बसलेलो, मला काही तारीखवर आठवत नाही, पण 6वीत होतो एवढं आठवतंय. अच्छा. आणि शांतपणे डोळे मिटून बसलो होतो मी, आणि एक प्रकाशाची आकृती दिसायला लागली मला. अच्छा. खूप अकराळ विकराळ असं कोणीतरी, पांढऱ्या स्वच्छ जांभळा निळा असा प्रकाश त्या आकृतीमधून येत होता. बर. आणि नटराजाचं किंवा शिवाचं रौद्र तांडव नृत्य कसं असतं अरे वा. तसं नृत्य करणारी ती आकृती होती. हम्म. भीती वाटावी अशी होती, बर. पण भीती वाटत नव्हती. सो आय वॉज व्हेरी क्युरियस की खरं तर घाबरलं पाहिजे, हे जे काही दिसत आहे आपल्याला. डोळे मिटलेले होते, एक बरं. आपण म्हणतो ना, एक दृष्टांतासारखं ते. आणि भीती वाटायला पाहिजे पण वाटत नाहीये, हे अकराळ विकराळ अरे. करून. आणि मी विचारतोय की तू कोण आहेस, तू बरं. कोण आहेस. आणि ती ना आकृती हळूहळू आपण झूम आउट कसं करतो तसं एक्सपांड होत गेली की ओके. तो सूर्य आहे, त्याच्या भोवती ग्रह फिरतायत. बर. त्याच्यानंतर मग ते आणखी झूम आउट झाल्यावरती गॅलेक्सीच्या सेंटरला ती आकृती नृत्य करते, त्याच्या भोवती आकाशगंगा फिरते. त्यानंतर पुन्हा झूम आउट झाल्यावरती तो संपूर्ण ब्रह्मांडाच्या मध्ये तांडव नृत्य करतोय आणि त्याच्या भोवतीने संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या शक्तीवरच फिरत आहे. एक वेगळंच काहीतरी होतं, माझ्या डोक्या पलीकडचं होतं. शेवटी मी त्याला विचारलं की कोण आहेस तू, देव आहेस, तुझं नाव काय, मला काहीतरी माहिती दे, कारण हे मला असं दिसलेलं नाहीये आणि हे खरं तरी आहे का, का मी इमॅजिन करतोय बरोबर. असं. तर त्यावेळेस मला उत्तर मिळालं की 2च वाक्य, मी वज्रपाणी. वज्रपाणी. अच्छा. आणि दुसरं उत्तर होतं, मी तुझा बाप. अरे वा. फुल ओके. स्टॉप. त्याच्यानंतर प्रकाश प्रकाश प्रकाश, अरे. नुसताच पांढरा प्रकाश सगळीकडे. आणि मी डोळे उघडले आणि मला कळालंच नाही की हे काय होतं, काय झालं नक्की म्हणजे आपल्या बरोबर. आणि ते अंगात म्हणतो ना, अजूनही मला शहार येतात की ते व्हायब्रेशन्स जाणवत होते. ओके. एवढ्याशा मुलाला काही कळत नाही, हा. पण असं होतं की काहीतरी वेगळं झालेलं आहे. जणू काय आपण जमिनीच्या वर तरंगतो आहोत, हवेत तरंगतो आहोत, विनाकारण मनात आनंद होतोय, काहीतरी छान झालंय असं. तर त्यावेळेला 2003 सालची वगैरे गोष्ट आहे, तेव्हा लोकांच्या घरी कॉम्प्युटर्स नव्हते. पण थँकफुली आमच्याकडे होता आणि ब्रॉडबँड पण होतं. फर्स्ट थिंग आय डिड वॉज की कॉम्प्युटर चालू केला आणि त्याच्यावर वज्रपाणी शोधलं. बर. सो तिथे वज्रपाणी नावाचा बौद्ध धर्मामध्ये एक बोधिसत्व आहे, बर. हे मला कळालं. पुढे वाचन करता करता वज्रपाणी म्हणजे वेदांमधला इंद्रदेव आहे हेही कळालं. आणि त्या वज्रपाणीपासून जी सुरुवात झाली ती इंद्राकडे गेली. इंद्र हा कोण या अभ्यासावर गेले आणि तिथून पूर्णपणे प्रवेश जो आहे तो वेदांच्या अभ्यासात झाला. अरे. ओके ओके ओके. आणि आपण जसं वेदांग म्हणतो, ज्योतिष हे पण एक वेदांचं अंगच आहे, तसं मग आपण म्हणतो ना, संस्कृत भाषेचं व्याकरण असेल, संस्कृतची ही आवड आहे, वैदिक संस्कृत मी शिकतोय, येत नाही सगळं, पण प्रयत्न नेहमी असतो. तसं ज्योतिष हेही एक अंग आहे. ज्योतिष म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रॉलॉजी वेदांमध्ये नाहीये, ऍस्ट्रॉनॉमी आहे. ओके. सो आय वॉज व्हेरी क्युरियस. मग नक्षत्र ग्रह तारे करत करत ज्योतिषामध्ये आलो. पुढे काय असंच वाढत वाढत हिलिंग मध्ये आलो, पुढे वाढत वाढत केमिस्ट्री मध्ये आलो. हा फ्लो जो आहे तो चालत गेला. सो अगदी 5वी 6वी पासून मी म्हणेन की देवाशी अध्यात्माशी टच मध्ये होतो. आणि दॅट गेव मी मोर सॅटिस्फॅक्शन. इथं आल्यावर मग असं होतं की काहीतरी आपल्याला चेंज करायचं आहे, एक संस्कृतीसाठी पण कॉन्ट्रीब्युशन. भारतात जन्माला आलेलो आहोत, जर्मनीमध्ये पण माझे सगळे हे चालू असायचे अनुष्ठानं आणि पठण. असं काही नाही की मी आत गेलो आणि शेवटी तेच करायचं होतं. त्यामुळे इथे आल्यावर मी म्हटलं की आता आपण एका मोठ्या स्केलला जाऊन काहीतरी चालू करूया. दॅट इज वाय आय केम इन दिस फील्ड, खरं सांगायचं तर. ऍक्च्युली अनुभव चांगला, म्हणजे आम्हाला पण असं वेगळं वाटलं की तुम्हाला एवढं सहावीत असताना अशा प्रकारचा अनुभव आलाय आणि तुम्हाला ते समजलं पण. त्या वयामध्ये कदाचित एवढं समजत नाही आपल्याला, आणि तसं तुम्हाला त्या गोष्टींची कॉलिंग झाली. पण हा एक प्रश्न असा की जेव्हा तुमचं एज्युकेशन झालं आणि तुम्ही जॉबला गेले, जेव्हा तुम्ही जर्मनी सारख्या ठिकाणी वगैरे गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा येऊन हे करावं असं वाटायचं काम, किंवा सुरुवातीलाच जर तुम्हाला 6वीत असताना जाणवलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा इकडे आले आणि मग तेव्हा असं काय कॉलिंग झालं का तुम्हीच ठरवलेलंच होतं की सुरुवातीपासून की असं ह्याच मार्ग आपला आहे असं? ओके. माझं खरं सांगायचं तर ठरवलेलं होतं. मी असं ठरवलेलं की जर्मनीत 8 ते 10 वर्ष जॉब करूया. पैसा भरपूर होता तिथल्या जॉबमध्ये, दंडभर, त्यामुळे कमाई करूया, सेव्हिंग्स घेऊन आपण भारतात येऊ. पोटभर सेव्हिंग्स पाठीशी असतील त्यावेळेला आपण फुल स्केल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पडू शकतो.
हे ज्योतिष आणि वेदांचा अभ्यास आहे. लहानपणीपासून असल्यामुळे मला हेच अल्टिमेटली करायचं होतं. बर. इंजिनियर मी ऑनेस्टली सांगतो की एक ट्रेडिशनल फॅमिली भारतीयाची असते. त्याच्यामुळे तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तू सीए हो, तू वकील हो, आपल्याकडे हेच चॉईस असतात. चॉईसेस असतात. आणि इट इज प्रॅक्टिकल, कारण आई बाबांना काळजी असते. असं नाहीये की उगीच की ज्योतिषी करून किंवा हिलिंग करून किंवा वेदांबद्दल माहिती सांगून कसा सर्व्हाइव्ह करणार. बरोबर. प्रत्येकच आई वडिलांना काळजी आहे, ती माझ्याही आई बाबांना होती. म्हणून खरं सांगायचं तर अध्यात्म हे कोर माझं होतं. बरं. त्यातलं डायव्हर्जन वॉज इंजिनिअरिंग, बट देअर ऑल्सो आय डिड वेल. म्हणजे नॉट जस्ट जर्मनीतलं पेटंट, इथे सुद्धा आपल्या कंपनीमध्ये एक टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली, त्याचा सुद्धा इंडियन नॅशनल पेटंट आपल्याकडे आहे. ग्रेट. आणि मेकॅनिकल फील्डमध्ये, ते एरोस्पेसच्या फील्डमध्ये. सो ह्या गोष्टी होत्या. आणि मी ठरवलेलं की 38 ते 40 हे वय साधारण माझं, जेव्हा मी जर्मनीतून परत येईन आणि हे कार्य चालू करेन. ते मी आलो 30व्या-31व्या वर्षीच, बिकॉज ऑफ कोरोना आय केम बॅक. आणि मग असं झालं की ठीक आहे, वाय नॉट नाव. मी ऑलरेडी गायडन्स द्यायचो, अशी काही प्रॅक्टिस माझी नव्हती, पण लोक माझ्याकडे कायमच यायचे पत्रिका घेऊन, मला जरा सांग, असा प्रॉब्लेम आहे, काय करू. सो हा गायडन्स मी नेहमी द्यायचो. मग असं झालं की माझ्या एकदा वहिनीनी मला म्हटलं की अरे माझ्या मैत्रिणीला तुझा नंबर हवा होता, मी दिला. म्हटलं दे, काय गरज असेल तर मी सांगेन. शेवटी इतक्या जणांचे लोकांना नंबर द्यावे लागले सगळेजण एकमेकांना. बरोबर. माझ्या घरच्यांनी म्हटलं की अरे तू ऍटलिस्ट एक तुझं व्हिजिटिंग कार्ड तरी बनव, अच्छा, काहीतरी कर. बर. सो अननोईंगली आय एंटर्ड. असं नव्हतं की मी ठरवून की आता मी ऍस्ट्रॉलॉजी सुरू करणार आहे, असं म्हणून मी चालू केलं नाही किंवा रेकी हिलिंग सुरू कर, असं नव्हतं ते. बरं. तुमच्या डिमांड वाढत गेली आपोआपच, बिकॉज ऑफ द क्वालिटी ऑफ रिडिंग म्हणा, किंवा ज्या पद्धतीने मी गोष्टी एक्सप्लेन करतो. सगळे जेनझी आणि मिलेनियल्स आहेत माझे क्लायंट, त्यांना ज्या पद्धतीने एक्सप्लेन करतो त्या पद्धतीने ते चालू आहे, ऑटोमॅटिकली झालं देवाच्या कृपेने. आणि हेडस्टार्ट मिळालं. मी खरं सांगतो, 38-40व्या वर्षी जे करणार होतो ते 31व्या वर्षी मी करायला चालू केलं. त्यामुळे आय एम डुईंग दीज थिंग्स 7-8 इयर्स इन ऍडव्हान्स. ती परमेश्वराचीच कृपा म्हणायची, मे बी ती लवकर वेळ आली असेल सुरू करण्याची. असं एक म्हणजे माझं मत, मी टेकिंग थिंग्स पॉझिटिव्हली. नाही, चांगली गोष्ट आहे ना. उलट तुम्हाला लवकर त्या गोष्टींचं कॉलिंग झालं. म्हणजे आता ह्याच्याबद्दलचा एकच छोटासा क्वेश्चन, हे करताना घरच्यांचा सपोर्ट मिळतो की म्हणजे त्यांना वाटतं की एवढं सगळं सोडून हा व्यक्ती, म्हणजे माझा मुलगा ह्याच्यात चाललाय, काय म्हणजे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत काय? सपोर्ट ऑनेस्टली सांगू का, लहानपणीचा काळ, 1992चा माझा जन्म आहे, 1990s आणि अर्ली 2000s was not a time that was supportive for spirituality. खरंच नव्हता. या आध्यात्मिक काळ मी नाही म्हणू शकत. 2010 नंतर खूप बदल झाले, पण त्याच्या आधी एखादा 5वी-6वीतला 10वीतला मुलगा काहीतरी मंत्र स्तोत्र म्हणतोय, म्हणजे घरचेच नाही, आमच्या पाहुण्यांसकट सगळेजण अपसेट व्हायचे की बापरे हा काय करतोय, बरोबर, आता हा काय म्हणजे देवाच्या नादाला लागला असं म्हणतो. बरोबर. पण त्यामध्ये 2 व्यक्ती होत्या ज्यांनी मला मनापासून सपोर्ट केलं. एक तर माझ्या आईची आई, आईची आई आणि माझी आई. त्यांचं नेहमीच, म्हणजे त्यांची अध्यात्माची बैठक पण खूप छान आहे, आईची पण आहे. त्याच्यामुळे त्यांचं नेहमी होतं की फालतू काहीतरी करत नाहीये ना, कॉम्प्युटर गेम तर खेळत बसत नाहीये ना, बाहेर मित्रांना स्कूल बंक करून बाहेर तर कुठे टाइमपास कर, देवाचंच करते, करू दे, बिघडलं कुठे, असा एक तो सपोर्ट नेहमी होता. आणि नंतर भारतात आल्यावर पुन्हा ऍस्ट्रॉलॉजी चालू करणे, त्यातही तसंच झालं. सुरुवातीला बाबा ही वॉज व्हेरी कॉन्शियस की असं कसं, किंवा एक म्हणतो ना, हा तर गुरुजीत झाला, हा तर बाबाच झाला, असं काहीतरी लोक म्हणणार आता. हे माझं असं होतं की मी काही गुरुजी नाही, मी कोणी बाबा नाही, मी नॉर्मल माणूस आहे. बरोबर, हा माझा युनिफॉर्म आहे, म्हणून मी असं बसलेलो आहे. उद्या मी आता नंतर मी जीन्स मध्ये जाऊन घरी जाणार आहे. इट इज व्हेरी नॉर्मल. हा तो युनिफॉर्म आहे म्हणून मी परिधान करतोय. लोकांना जे समजायचं समजू दे ना. बरोबर. पण ज्या लोकांना गुरुजी बाबा जरी वाटत असलं, जेव्हा त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल येतील, त्यावेळेला त्यांना ज्योतिषाचं म्हणा, आपल्या अध्यात्माचं म्हणा, आपल्या शास्त्रांचं महत्व कळू शकते. करेक्ट. सो दिस वॉज माय पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि झालं नंतर बाबांनी पण, म्हणजे काही इन्सिडेंट्स झाले जिथे बाबांना पण प्रचिती आली आणि मग त्यांनी पण सपोर्ट केला. सो विरोध कधीच नव्हता, ते स्केप्टिकल होते. आई सपोर्टिव्ह होती आणि नाव डॅड इज ऑल्सो सपोर्टिव्ह, म्हणजे ते पण पूर्ण मनापासून अगदी मला साथ देतात. ग्रेट, ग्रेट. श्रावण महिना एक एकदमच आपण म्हणतो साधना काळ किंवा एक पवित्र महिना म्हणून त्याचं महत्व जास्त आहे. तर ह्याच्या मागचं एक्झॅक्टली रिझन काय, की श्रावण महिनाच का, कशाबद्दल त्याचं एवढं पावित्र्य आहे? इथे जे काही बोलणार आहे मी, ते माझ्याकडे जी मुलं येतात गायडन्स साठी, मिलेनियल्स, जेनझी, जेन अल्फा पण येतात, त्यांना ज्या पद्धतीने मी एक्सप्लेन करतो तेच एक्सप्लेन करेन.
सगळ्यात आधी आपण बघायचं ते निसर्गाकडे. श्रावण महिना निसर्गाच्या अनुसार जेव्हा बघतो तर बेस्ट टाइम ऑफ द इयर आहे. बरं. भरपूर पाऊस पडून गेला, पण आता खूप पाऊस नाहीये. बरोबर. थोडं ऊन आहे, थोडं पाऊस आहे. सगळीकडे हिरवगार गवत आहे. बरोबर. फुलपाखरं उडतायत, भुंगे उडतायत. प्राण्यांना छोटी छोटी पिलं झाली आहेत. पक्ष्यांना छोटी छोटी घरट्यांमध्ये पिलं झाली आहेत. भरभराटीचा काळ आहे. बरोबर. त्याच्यामुळे मुळातच हा ऋतू जो आहे वर्षा ऋतूचा सेकंड हाफ, बरोबर. आधी खूप पाऊस आणि नंतर फलोवर फुलो आपण जसं म्हणतो हम्म. तो जो काळ आहे, बरं. तर त्या काळाला मुळातच भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. बरं. तर यामध्ये आणखी म्हणजे आपण म्हणतो की एक ऍडिशनल चांगली गोष्ट म्हटली तर तो श्रावण महिना. श्रावण. आता श्रावण महिना हा जो काही आहे ह्या बऱ्याच याच्या मागे कथा आहेत. हम्म. पहिली कथा आहे ती शंकराची. बरोबर. समुद्र मंथन झालं, देव आणि दानवांनी समुद्राचं मंथन केलं, त्यातून 14 रत्न उत्पन्न झाली, 14 विविध गोष्टी बाहेर आल्या आणि त्यापैकी एक होतं हलाहल विष. बरं. सो हे विष महादेवानी प्राशन केलं बरोबर. आणि त्याच्यानंतर ते तपश्चर्याला बसले. कारण पचवणार कसं? संपूर्ण ब्रह्मांडाला जर त्या विषाने ग्रासलं तर ब्रह्मांडच नष्ट होईल अशी परिस्थिती. तिथे त्यांनी ते प्राशन करून ते तपश्चर्याला बसले, तेव्हा अंगाची आग आग लाही लाही होऊ लागली. आणि मग देवी देवतांनी निर्णय घेतला की आपण त्यांच्या शरीरावर वर्षाव करूया, पावसाची वृष्टी करूया, जेणेकरून शरीराचा दाह त्यांना कमी करायला मदत मिळेल. बर. हे सगळं घडलं हे श्रावणामध्ये. अच्छा. त्यामुळे डिरेक्ट कनेक्शन शंकराचं आणि श्रावणाचं हे फर्स्ट कनेक्शन मिळतं. बर. याच्या मागचं लॉजिकही समजून घ्या. खूप जण मला विचारतात, मग खरंच असा शंकर होता का, आणि मग देवाला तर शरीर नसतं आणि मग कसं काय हे असं होतं. त्यावेळेला मी सिम्पल एक्सप्लेनेशन आहे, देव आपल्यातच आहे. बरोबर. आपलं डोकं, आपला मेंदू, आपले विचार म्हणजे समुद्रच आहे. अच्छा. आणि त्या विचारांचं सतत मंथन चालू असतं. कोणीच पृथ्वीवरती असा माणूस नाही जो विचार शून्य होऊ शकतो. अनलेस आणि खूप मोठे महासिद्ध योगी आहेत, त्यांची गोष्ट वेगळी. नॉर्मल माणसाच्या मनात पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार येतच असतात. हे विचारांचं मंथन म्हणजेच समुद्र मंथन आहे. त्याच्यातून जी रत्न आलेली आहेत, हलाहल विष पण आहे, लक्ष्मी पण आहे, ऐरावत पण आहे, उच्चश्रव पण आहे, भरपूर गोष्टी आल्या. तसं आपल्या सुपीक डोक्यामधून चांगल्या गोष्टी पण येतात आणि वाईट गोष्टी पण येतात. या वाईट गोष्टींना आपण गिळणे, दाबणे, क्लेन्स करणे, पचवणे, हा जो सिम्बॉलिझम आहे हा ऋषी मुनींनी शंकराच्या, महादेवाच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडलेला. अच्छा. आणि पाऊस हा क्लेन्सिंग एजंट आहे, पाणी हे क्लेन्सिंग आहे. घर, फरशी पण आपण पाण्यानेच धुतो, शरीर पण आपण पाण्यानेच धुतो. तसंच मन सुद्धा ते एक सिम्बॉलिझम झालं की महादेवावरती हे विष पचवत असताना देवानी वृष्टी केली, मन शांत केलं. तसं आपलंही मन शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, याकरता आपण जी काही साधना करतो तर त्याचा सिग्निफिकन्स याच्या मागे. त्यामुळे आता श्रावण महिना, महादेव, साधना असे पुन्हा कनेक्शन निर्माण होतं. सो दिस इज द लॉजिकल आन्सर. अच्छा. ओके ओके. आता हे शंकराशी कॉन्सन्ट्रेटेड झालं. तसंच पार्वतीची ही गोष्ट आहे की सती ज्या वेळेला मागच्या जन्मामध्ये, म्हणजे पार्वतीच्या मागच्या जन्मात सती होती आणि महादेवाचा दक्षाकडून अपमान झाला. बरोबर. आणि सतीने यज्ञाच्या अग्नीमध्ये उडी घेतली, देह नष्ट झाला आणि त्यानंतर पुनर्जन्म झाला. दुसरा जन्म झाल्यानंतर पुन्हा एकदा पार्वतीला महादेवाशी लग्न करायचं होतं. त्यामुळे तिने मनापासून तपश्चर्या केली आणि महादेवाला प्रसन्न केलं आणि त्या दोघांचा पुन्हा विवाह झाला. तर हा पुन्हा विवाह झाला याच्यामध्ये श्रावणाचं महत्व का, कारण ही सगळी तपश्चर्या ही श्रावणाच्या काळामध्ये झालेली होती. ओके. अशी मान्यता आहे खूप जणांची. पण शंकराशी कनेक्शन येतं. आता आपण फक्त लग्न ही एक गोष्ट धरतो, पण आजच्या काळामध्ये आपल्याला कोणती गोष्ट जी साध्य करायची आहे, थोडक्यात काय ऋषीमुनींनी सांगितलंय, हा काळ सुपीक आहे, यावेळेला एनर्जीज पॉझिटिव्ह आहे, यावेळेला आपण केलेल्या प्रार्थनांचं उत्तर लवकर मिळतं, फळ लवकर मिळतं. म्हणून आपण या काळामध्ये साधना करावी. आणि मग पार्वतीचं हे एक रिप्रेझेंटेशन, तुम्ही देवा पार्वतीला माना, पुनर्जन्म माना न माना ते वेगळं, पण हा काळ जो आहे हा साधनेकरता खूप उत्तम आहे. हे ऋषींनी सगळ्या लोकांना कसं सांगायचं बरं, तर या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. म्हणून पार्वतीने जशी कठोर तपश्चर्या, कठोर साधना केली, तर तिच्या आपण 1,00,000 अंश म्हणेन मी की एवढंसं तरी काहीतरी या महिन्यामध्ये करून काहीतरी छान साध्य करू शकतो. हे याच्या मागचं इंडिकेशन. ही दुसरी कथा श्रावणाशी निगडीत आहे. या दोन गोष्टी मला माहिती, अशा खूप आहेत म्हणजे ऍक्च्युअली, पण दीज टू वुड बी द प्रिन्सिपल वन्स मी म्हणेन की यामुळे श्रावणाला महत्व. तर नुकतंच आम्ही एक शिव मंदिराचं दर्शन देखील घेतलं, सर्व ऑडियन्सला पण मी ते दाखवलेलं आहे. तर तिथं असं जाणवलं की म्हणजे प्रत्येक अनुभव जो शिव मंदिरामध्ये मी गेलोय
किंवा आम्ही जातो जेवढे लोक पण जातात, ते असे अनुभव करतात की शिव मंदिर कायमच अशा दुर्गम ठिकाणी, जंगल किंवा डोंगर, जिथं जाणं थोडस अवघड वाटतं. आता रस्ते झाले असतील किंवा जसं प्रोग्रेस होतीये तसे रस्ते वगैरे झाले, पण मला असं वाटतं ज्या वेळेला ते खरीच जुन्या काळामध्ये असतील त्यावेळेला तिथे जाणं खूपच दुर्गम असणार आहे. तर अशाच ठिकाणी शिवांची मंदिरं असतात, हा एक प्रश्न. आणि शिवांच्या पूजेमध्ये आपण जसं बघतो, नॉर्मल फुलं वगैरे नाही, तर धोत्र्याचं फळ वगैरे अशीच फळ, अशी काहीतरी आपण म्हणू, हा असं काहीतरी वेगळंच असं का असतं, म्हणजे त्याच्या मागचं काय, बेलपत्र, पाणी, धोत्र्याचं फळ, ह्या अशा गोष्टी आपण शिवांना अर्पण करतो. याच्या मागचं नक्की कारण काय, की सगळंच अवघड आपण म्हणतो की जे नॉर्मल माणसासाठी नाहीये ते शिवांना का? का? छान प्रश्न आहे ऍक्च्युली. याचं मूळ उत्तर जे आहे ना ते आपल्याला वेदांमध्ये मिळतं. बर. सो आज आपल्यासाठी जो शिवा आहे, आपल्या ऋषीमुनींकरता, वसिष्ठ विश्वामित्रांकरता तो रुद्र होता. सो त्या देवाचं नाव, मूळ नाव रुद्र. अच्छा. आणि ह्या रुद्राचं जर आपण वर्णन ऐकलं, आता शतरुद्रीय म्हणून आहे, आपण त्याला नॉर्मली आजच्या काळामध्ये रुद्र नमक आणि चमक म्हणतात. आम्ही रुद्र केलं, रुद्र अभिषेक केला, रुद्र याग केला. सो रुद्र नमक चमक हे तैत्तिरीय संहिता कृष्ण यजुर्वेदामधला एक भाग आहे, अनुवाक आहे, प्रपाठक आहे, अनुवाक नाही. सो याच्यामध्ये आपण जर या रुद्राचं वर्णन बघितलं तर खूप वेगळी वेगळी नावं त्याला वापरलेली आहेत. नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो म्हटलेलं आहे. वृक्षांमध्ये रुद्र आहे. हरिकेशेभ्यो म्हणजे सोनेरी केसांचा आहे, म्हणजे सूर्याची जी किरणं आहेत त्याप्रमाणे सुंदर केसांचा तो आहे. पशुनाम पतये नमः, पशुपतीनाथ आपण जे म्हणतो, बरोबर, हे सुद्धा यजुर्वेदातलं नाव आहे. पशूंच्या पतीला माझा नमस्कार. त्याच्याबरोबर आपण असे सुद्धा आहे की नमश्वभ्य श्वपतये नमः, म्हणजे काय की कुत्र्यांना नमस्कार, कुत्र्यांच्या पतीला नमस्कार. म्हणजे काय की कुत्र्यांचा जो स्वामी आणि जी कुत्री आहे त्यामध्ये पण रुद्र आहे. असं आपण भरपूर गोष्टी बघतो. कक्षाणाम पतये नमः, म्हणजे रानटी, जळमट, जाळ्या बाबळीची वन वगैरे असतात, त्यांचा जो पती आहे त्याला नमस्कार. खूपदा रुद्र हा अतिशय उग्र घोर असा देव असल्यामुळे शक्यतो तो गावामध्ये राहत नाही. तो कुठेतरी डोंगरामध्ये, रानावनामध्ये, वाघ, सिंह, भयानक प्राण्यांमध्ये त्याचा वास आहे. हे वेदांपासून चालत आलेले आहे ही परंपरा, कारण तो एक्स्ट्रीम फोर्स ऑफ नेचर आहे. ओके. मग आता हे पौराणिक काळामध्ये पण, नंतरच्या काळामध्ये पण थोडा माइल्ड झाला तो. मग त्याचा शिव झाला, शंकर झाला, महादेव झाला, जरा गोडवा आला. त्या भयानक जो रुद्र तापट होता, अजूनही महादेव चिडका देव म्हणतो आपण, घाबरतो, रुद्रावतारच म्हणतो. रुद्र ह्यावरूनच रौद्रावतार, अगदी आदिमायेचा पण रौद्रावतार, बरोबर, नरसिंहाचाही रौद्रावतार. सो त्याच्यावरून, अगदी रुद्रावरून, म्हणजे तो किती भयानक असेल. त्यामुळे शक्यतो तो गावाबाहेर, जिथे आपल्याला भीती वाटते अशा ठिकाणी तो बिनधास्तपणे वास करणारा देव. म्हणून रानावनाशी संबंध येतो. दुसरा, आता पौराणिक काळामध्ये आपण म्हणतो की महादेवाचं मुख्य स्थान कोणतं? कैलास पर्वत. कैलास पर्वत स्वतः सुद्धा दुर्गम आहे. का दुर्गम आहे? आज आता आपण पुण्यात बसलेलो आहोत, हडपसरच्या एखाद्या चौकामध्ये तुम्हाला म्हटलं की इथं ध्यान करूया आपण साईडला दोघं, शक्य आहे का? नाही शक्य. त्यासाठी पूर्ण शांतता पाहिजे, कोणाचाही इन्फ्लुएन्स नको, कोणाच्याही ऑराचा सुद्धा इन्फ्लुएन्स नको, नकारात्मक विचारांचाही इन्फ्लुएन्स नको. असं ठिकाण आताच काय, हजारो वर्षांपूर्वी पण शहरांमध्ये, गावांमध्ये शक्य नव्हतं. त्यामुळे सगळ्या इन्फ्लुएन्स पासून दूर जाऊन शांत चित्ताने साधना करणे, समाधी लावणे, ही जी सगळी क्रिया आहे ही माणसाला म्हणा किंवा देवी देवतांना म्हणा दुर्गम ठिकाणीच करावी लागते. म्हणून महादेवाची मंदिरं नेहमी आपण बघतो की कुठेतरी जंगलात, डोंगराच्या टोकावर, जिथे सहजासहजी कोणाला जाता येणार नाही. तर तुम्ही बद्रीनाथ धरा, कैलास पर्वत धरा, अमरनाथ धरा, हे या ठिकाणी असण्यामागचं हे कारण आहे. सो दिस वॉज द फर्स्ट थिंग. आणि दुसरा जो प्रश्न होता की बेल, धोत्रा, अवघड असे वनस्पती का? तर जो वनामध्ये राहतो त्याला गुलाबाचं फुल तर देऊ शकत नाही. सिंपल लॉजिक तुम्ही विचार करा की जो पशूंचा पती आहे, जो पशुपतीनाथ आहे, जो बैलावर बसून फिरत आहे, जो काही सोन्याच्या रथात फिरत नाहीये, तर त्याला आवड पण निसर्गाशी, जे सर्वसामान्यांचा देव आहे ते, बरोबर, अगदी कुत्र्या मांजरांपासून ते माणसांपासून ते बैलांपर्यंत, गाई म्हशी रेड्यांपर्यंत, सो सर्वांना जे काही सिम्पली अवेलेबल आहे आणि देणं शक्य आहे तेच त्याला आवडतं. हायफाय काहीतरी आवडत नाही.
आजच्या म्हणजे Gen Z भाषेत जंगलामध्ये जे सांगायचं झालं तर. जंगलामध्ये जे इझिली अवेलेबल आहे त्या गोष्टी इझिली ज्या वनस्पती अवेलेबल आहेत त्या म्हणून महादेवाला महादेवाच्या. आवडतात आणि अच्छा. म्हणून आपण त्याला वाहतो. त्याचा औषधी पार्ट हा सेपरेट गोष्ट झाली, आयुर्वेदाचाही सिग्निफिकन्स येतो. बर. पण एक नॉर्मल लाईफ मध्ये आपण का म्हणून प्रश्न विचारला तर हे त्याचं उत्तर आहे. अच्छा अच्छा अच्छा. धोत्र्याचं जे फळ आहे त्याचा आणि महादेवांनी विषप्राशन केलेल्याचा जे संबंध लावला जातो तो आहे खरंच का तो फक्त एक म्हणजे कथा सांगण्यापुरता कथा. मर्यादित आहे? प्रामाणिकपणे सांगायचं तर फारसा माझा अभ्यास पुराण या अच्छा, विषयावर ओके, असं ओके, माझ्या ज्ञानानुसार मी उत्तर देतोय. पण धोत्र्याच्या फुलाने खरंच काही शांत होतं का फळाने फुलाने हे मला माहिती नाही. बेलाच्या पानाचं मात्र सांगू शकतो की ज्या वेळेला आयुर्वेदामध्ये खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास असेल किंवा शरीरावर चट्टे वगैरे उठतात, उष्णता होते, त्यावेळेला कोवळ्या बेलाच्या पानांचा रस काढून दिला जातो. बर. ओके. की अच्छा. ते पित्त म्हणा, ती उष्णता म्हणा, ती शांत व्हावी. सो बर. बेलाचं हे लॉजिक मे बी धोत्र्याच्या फळाचा फळाचा पण पण असा तसाच काहीतरी काहीतरी. गुणधर्म बरं, असावा म्हणून अच्छा. जोडला जातो. अजून एक प्रश्न की शिवलिंगच काय, शिवांची मूर्तीच कधी कुठं नसते, तर शिव आणि शंकर हे खरंच एक आहेत का वेगळं वेगळं? काही लोक तसे क्लेम करतात की नाही, शिव हा वेगळं आहे, शिव तत्व वेगळं आहे आणि शिवांची शंकरांची मूर्ती हे ते वेगळे. आता पहिलं तर शिवशंकर एक आहेत का, हा छान प्रश्न आहे. आपण नेहमी हिंदू धर्मामध्ये कधीही डाऊट पडला, काहीही शंका आली आणि दोन कॉन्ट्राडिक्टरी पॉइंट्स आले तर हिंदू धर्माचं मुख्य प्रमाण काय आहे तर ते वेद. पुराणांमध्ये 10 पुराणांमध्ये 10 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या असल्या, सगळ्या कॉन्ट्राडिक्टरी असल्या, तर त्यातलं मी ट्रू कोणतं मानायचं, खरं कोणतं मानायचं, तर मग ते अध्ययन आपण वेदांमध्ये जाऊन करायचं. सो स्थान इथे आहे पण वेद मुळात मूळ आहे. आता मुळामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला पुन्हा एकदा शतरुद्रीय मंत्राबद्दल आपण जे बोललो, सुक्ताबद्दल, तर त्याच्यामध्ये 8वा अनुवाक आहे ज्याच्यामध्ये शंकराचा मंत्र आहे की नमस्ताराय नमः शंभवे च मयो भवे च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च. सगळी विशेषण आहेत. शिव हेही विशेषण आहे, शंकर हेही विशेषण आहे. विशेषण आहे, प्रॉपर नाऊन नाहीये ते. प्रॉपर नाऊन रुद्र. रुद्र हा मूळ देव आहे. त्याला आपण शंभू म्हटलेला आहे. शम म्हणजे काय, शांत. शांत बसणारा, ध्यानस्थ बसणारा तो शंभू. शिव म्हणजे काय, मंगलमय. काहीतरी मंगलमय, ऑस्पिशियस, पवित्र म्हणजे शिव. म्हणून नमः शिवाय च. नमः शिवाय हा मंत्र पण त्याच सुक्तातून यजुर्वेदातूनच आलेला आहे. पुढे आपण जे काही जप करतो हे सुद्धा त्यातूनच आलेलं आहे. सो हा सुद्धा तो रुद्रच आहे. शिव हा सुद्धा रुद्रच आहे. शिवतरा याचं पण म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला 2 विशेषणं दिलेत, एक शिव आणि शिवतर. शिवतर म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री होते, जो मंगलमय आहे आणि मंगलमयाहूनही अधिक मंगलमय आहे. तोही रुद्रच आहे. आणि तिथेच पुढे नमः शंकरायच. शंकर म्हणजे शम म्हणजे पुन्हा आपण शांत, जो स्वतः शांत आहे आणि जो दुसऱ्यालाही शांत करू शकतो तो शंकर. स्वतः शांत तो शंभू. ही विशेषणं आहेत. याच्यानंतर काय झालं की नंतरच्या लोकांनी एक एक शब्द उचलले, मग त्या देवाला ती नावं दिली, जे चुकीचं नाही आहे. त्यालाच विशेषण वापरलंय, तोच देव आहे, रुद्रच आहे सगळं अल्टिमेटली. पण शिव वेगळा, शंकर वेगळा, रुद्र वेगळा असं तुम्ही नाही म्हणू शकत. मूळ शेवटी एकच आहे. मे बी दे आर ब्रांचेस आपण म्हणतो ना. एखाद्याने शिव स्वरूपात पाहिलं तर मग विश्वामध्ये शिव व्यापलेला आहे. एकाने शंकर स्वरूपात पाहिलं तर त्याला एक ठराविक फॉर्म आहे. अल्टिमेटली रूट सगळ्यांचं रुद्राचं. सो शिव आणि शंकर यात ऑनेस्टली सांगायचं तर वेदानुसार काही फरक नाही आणि वेद हे प्रमाण आहे अल्टिमेटली. नो मॅटर कोणतं शास्त्र काय म्हणतं, मूळ जे आहे ते मूळच आहे, ते मूळ वेदच आहे. हे महत्वाचा पार्ट आहे. आता याच्यानंतरचा कोणत्या प्रश्न, शिवलिंगाविषयी मी विचारायचं. शिवलिंगाबद्दल मूर्ती नसून शिवलिंग असं का मंदिरांमध्ये? सो मूर्तीमध्ये कोणत्याही देवतेचे मूर्तीमध्ये त्या देवतेला आपण काही प्रमाणामध्ये लिमिट करतो. आपल्या बॉडीला बाउंड्रीज आहेत, आत काय जाते बाहेर काय जाते, आणि ही एक सिस्टीम आहे, या सिस्टीमला बाउंड्रीज आहेत, लिमिटेशन आहेत. तशी मूर्ती सुद्धा एका साच्यामध्ये, एका बाउंड्रीमध्ये आपण बसवतो. मग काहीतरी इनफायनाईट आहे, अनादि अनंत आहे. म्हणजे काय, सुरुवात कुठे झाली आणि कोणत्या काळात झाली आणि शेवट कुठल्या डिस्टन्सला आहे आणि कोणत्या काळात आहे, हे ज्याच्याबद्दल कळू शकत नाही, ते मी मूर्तीमध्ये रिप्रेझेंट करू कसं?
ओके. पॉसिबलच नाहीये ना ते रिप्रेझेंटेशन. मग आपण कुठल्या तरी चिन्हाच्या स्वरूपामध्ये ते करू शकतो. बर मग ते चिन्ह म्हणजे काय? चिन्ह या शब्दाचा समानार्थी शब्द लिंग. बर ओके. शिवाचं चिन्ह, शंकराचं चिन्ह, शिवलिंग. एकच शिवलिंग. शब्द झाला. अच्छा. अल्टिमेटली चिन्ह म्हणजे आणि शिवलिंग. इट इज अ सिम्बॉल. हम्म. त्या इन्फिनिटीला रिप्रेझेंट करणारा सिम्बॉल म्हणजे शिवलिंग. शिवलिंग. बर सो म्हणून शक्यतो शंकराच्या मूर्तींचा संबंध येत नाही. शंकराचं मला तर एकच मंदिर माहिती आहे की मुख्य स्थानांमध्ये आहे जिथे शंकराची मूर्ती आहे. तमिळनाडू राज्यामधलं चिदंबरम. ओके. बर नक्की प्रत्येक माणसाने जावं. हम्म. अंगावर शहार येतील तुमच्या असं मंदिर आहे. तिथे शंकराची नटराज स्वरूपातली मूर्ती आहे बर आणि त्या मूर्तीची साधना उपासना पूजा होते तिथे. बर आणि मुख्य गाभारा जो आहे ना त्या हम्म. मंदिराचा, तो गाभारा मोकळाच आहे. अरे. तर तिथं शंकराची ओंकार स्वरूपामध्ये हम्म. पूजा होते. बर म्हणजे निराकार असं. निराकार. ब- जो आपण म्हणतो ना की जो फक्त नाद ब्रह्म आहे. अच्छा. जो महादेवाचे तमिळनाडूमध्ये खरं तर पंचभूत स्थळ आहेत. हम्म. 5 तत्वांची 5 शिवलिंग आहेत. बर. त्यापैकी आकाश तत्वाचं जे स्थळ आहे ते चिदंबरम. चिदम. अच्छा. आणि या चिदंबरम मंदिरामध्ये सुद्धा मंदिराचं ते मुख्य गाभारा आहे, त्याच्या बाहेर नटराजाची मूर्ती आणि आतमध्ये काहीच नाहीये. कारण ओके. आतमध्ये बाहेर शेवटी तांडव नृत्य करणारा महादेव आहे. महादेव आहे. अल्टिमेटली तांडव नृत्य सुद्धा हे कॉस्मिक डान्सच आहे. हे सगळ्या गॅलेक्सीज ज्या फिरतायत, हम्म. सूर्याभोवती ग्रह फिरतायत, त्यांच्याभोवती आणि काहीतरी फिरतायत. हे सगळं जे काळाचं नृत्य आहे ते हम्म. नृत्य नटराज स्वरूपात आहे, ते मूर्त स्वरूपात तिथे आहे. बर असं मला माहित असलेलं एकच मंदिर आहे. बर. आणि अच्छा. पुन्हा त्याच्या आणि वरचं जे तत्वाचं फॉर्म आहे की परब्रह्म स्वरूपामध्ये, हम्म. निराकार निर्गुण स्वरूपामध्ये, ते त्या गर्भगृहाचीच ती पूजा होते, तो निराकार बर देव म्हणून. ओके. सो हे अच्छा. खूप इंटरेस्टिंग मंदिर आहे, जे मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या देवाचं किंवा दुसरीकडे कुठे भारतात असं आहे. अच्छा. हा मी पण ऐकण्यात पहिल्यांदा असं मला जाणवतं की हे जुनं मंदिर जिथं मूर्ती पण आहे आणि अशी पूजा अगदी, केली जाते. अगदी, बर अगदी. छान. नक्कीच. हम्म. याच प्रश्नाला मला असं पुढे नाही असं वाटतंय की जसं तुम्ही शिवलिंगाबद्दल बोलले आणि मूर्तीबद्दल सांगितलं ते आम्हाला कळालं. पण शिवलिंग जसं तुम्ही सांगितलं की ते एक शिवांचं चिन्ह आहे, तेच शिवलिंग असं म्हणतो. बरं. पण ते शिवलिंगच झालं कसं, त्याचा आकार ठरला कसा, किंवा त्याचा काय संबंध आहे का कुठल्या एखाद्या आपल्या आध्यात्मिक गोष्टींशी किंवा शिवांशी किंवा शंकरा जसं रुद्रांशी, जसं तुम्ही बरं. म्हणले की रुद्राचंच सगळे अवतार आहेत, तर त्याच्याशी त्याचा काय संबंध येतो? संबंध हा निसर्गाशी जास्त आहे. हम्म. निसर्गाच्या उत्पत्तीशी या शिवलिंगाचा संबंध जास्त आहे. बरं. आता सनातन धर्म किंवा भारतीय धर्म जो आहे आपला पूर्वंपार चालत आलेला, याची 10 दर्शनं आहेत. 10 बरं. दर्शनं म्हणजे काय की 10 ब्रांचेस आहेत, बरं. शाखा आहेत. बरं. त्याच्यातल्या 6 शाखा या वेद मानणाऱ्या आहेत. वेद हम्म. म्हणजेच प्रमाण मानणाऱ्या आहेत. बरं. त्यांना आपण आस्तिक शाखा म्हणतो. बरं. आणि 4 शाखा ज्या आहेत त्या वेदांना प्रमाण मानत नाहीत, बरं. त्यांना नास्तिक शाखा म्हटलं जातं. सो आज आपण आस्तिक आणि नास्तिक म्हणजे देवाला मानणारा आणि न मानणारा, अच्छा. हे आपल्या मनामध्ये नसतं. हा हाच पण म्हणलं होतं. 2000 वर्षांपूर्वी आस्तिक आणि नास्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारा आणि न मानणारा. अच्छा, हे. असे दोन होते. सो वेद हे सर्वोच्च आहेत. हे न मानणाऱ्या 4 शाखा, ते म्हणजे पहिलं तर बौद्ध, पुढचं जैन, हम्म. चार्वाक आणि आजीविक. अच्छा. या 4 ह्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे जे कोणी तपस्वी होऊन गेले, त्यांनी जे ज्ञान सांगितलं ते सर्वोच्च प्रमाण मानलं जातं. बर. आणि उरलेल्या 6 शाखा ज्या आहेत त्याच्यामध्ये सांख्य, न्याय, योग, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा म्हणजे आता आपण वेदांत म्हणून फेमस आहे जी शाखा, बर. ओके. ती उत्तरमीमांसा. बर. या 6 शाखा ज्या आहेत, या 6 फिलॉसॉफीज मध्ये वेद हे सर्वोच्च प्रमाण मानलं जातं. मानलं जातं. तर या 6 पैकी सांख्य फिलॉसॉफी एक आहे. सांख्य शाखा जी आहे त्याच्यामध्ये ह्या ब्रह्मांडाला पुरुष आणि प्रकृती या दोघांचं संगम म्हणून पाहिलेलं आहे. बर. शिव जो आहे म्हणजेच आत्मा जो आहे तो एका उच्च स्थानी, ती एक बर. खूप वरच्या लेवलची चेतना. बरोबर. आणि ऍट द सेम टाइम निसर्ग जो आहे, सगळं एनर्जी असेल, मॅटर असेल, तत्व असतील, हे सगळं जे आहे ती प्रकृती. बर. तीही उच्च स्थानी आहे. आता आत्मा आणि शरीर या दोघांचं मिलन, बर. म्हणजे एका जीवाचा जन्म. बरोबर.
नुसताच आत्मा घेऊन तुम्ही कर्म करू शकत नाही आणि शरीरात आत्मा नसला तरीही कर्म करू करू शकत शकत नाही. नाही. त्याच्यामुळे पुरुष आणि प्रकृतीचं एकत्र येणं बर म्हणजेच हे सगळं जे काही जगात घडत आहे बरोबर. ते घडणं. याचा एक सिम्बॉलिझम म्हणजे शिवलिंग. शिवलिंग. आता खूप जण मग हे करतात की नाही ते नुसतंच चिन्ह आहे, हे नाही. आई आणि वडील जसे एकत्र येतात, स्त्री आणि पुरुष कोणत्याही नर आणि मादी एकत्र येतात, त्यांचं एकत्रित येणं हे शिवलिंगाचं सिम्बॉलिझम नक्कीच आहे. याचे 10 वेगवेगळे अर्थ असतील, असं काही नाही की हे एकच अर्थ येतो शिवलिंगाचा. बरोबर. पण महत्वाच्या सिम्बॉलिझम पैकी शिवलिंगाचं हे एक सिम्बॉलिझम येतं. बर आणि कोणीही कोणत्याही विभत्स किंवा चुकीच्या अर्थाने ते घेऊ नये. बर तुम्हीही त्याच कारण- पद्धतीने जन्माला आलेला आहात, मीही त्याच पद्धतीने जन्माला आलेलो आहे आणि आपली मुलं बाळही तसे. सगळ्या सृष्टीचं सृजनच तसंच झालेलं आहे. बर त्याच्यामुळे इट इज नॉट अ नेगेटिव्ह, किंवा आपण म्हणतो ना की हे काय आहे, बरोबर. असं कुठे असतं का, असं नाही. हे त्याच्या मागचं चिन्ह आहे. आणि हे लार्जर स्केलला संपूर्ण ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं पण चिन्ह आहे. बर बर. बिग बँग म्हणतो आपण. बिग बँगच्या आधी काय होतं? 1.0 होता ना, एक छोटा एक टिंब होतो म्हणतो आपण, आणि बरोबर. त्याच्यातून हे सगळं ब्रह्मांड उत्पन्न झालं. ब्लॅक होल थेअरी. ब्लॅक होल म्हणा, बिग बँग थिअरी म्हणा, पर्टिक्युलरली ते एक्सपांड झालं आणि ब्रह्मांड आलं. आता आपण हेही म्हणतो आपल्या धर्मामध्ये, तर म्हणतात की हे युनिव्हर्स दिस इज जस्ट वन, असं नाहीये. बरोबर कितीतरी ब्रह्मांड आहेत. बरोबर. प्रत्येक कुठल्या तरी एका पॉइंट मधून एक विश्व निर्माण झालेलं आहे. त्या निर्मितीचं केंद्र जे आहे, त्या निर्मितीचं केंद्र, उत्पत्तीचं केंद्र म्हणजे शिवलिंग. बर. आणि हे त्याच्या मागचं सिम्बॉलिझम, की पुरुष आणि प्रकृतीचं एकत्र येणे, बर. त्याचं जे चिन्ह आहे ते शिवलिंग आहे. बर. म्हणजे जे लार्जर स्केल मध्ये बघायला गेलं तर याचा अर्थ आपण एका निसर्गाची किंवा युनिव्हर्सची त्याची उत्पत्ती म्हणून घेऊ शकतो. जे म्हटलं तर कसं आहे की माणसाची उत्पत्ती तर तशीच आहे, पण दगड, माती, सूर्य, पृथ्वी तर तसे उत्पन्न झालेले नाहीत. त्याच्यामुळे रादर दॅन 2 ह्युमन बिंग्स किंवा 2 लिव्हिंग बिंग्स एकत्र येऊन बाळ बनणे, लार्जर स्केलला जेव्हा आपण शिवलिंगाचा अर्थ बघतो त्यावेळेला युनिव्हर्स मधली चेतना जी आहे, आत्मा, परमात्मा, परब्रह्म, हे शब्द जेव्हा येतात, हे एकच चेन आहे ना, परमात्म्याचाच भाग आत्मा आहे. पण त्या आत्म्याला काहीतरी एक आवरण मिळालं पाहिजे जेणेकरून तो एक्झिस्ट करेल आणि कर्म करेल. भले दगड मातीला कर्म नसो, पण एक्झिस्टन्स मध्ये येण्याकरता कॉस्मिक एनर्जी जी आहे तिला मॅटरची गरज आहे, काहीतरी एक आवरणाची. सो हेच एक कॉम्बिनेशन आहे, दॅट इज शिवलिंग. मग म्हटला तर तुम्ही माणसासारखं पण आहे, आणि म्हटला तर पूर्ण ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं ते स्थान आहे. आणि मग पुन्हा एकदा पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला की मूर्ती स्वरूपात का नाही, चिन्ह स्वरूपात का? कारण अखंड म्हणजे तुम्ही शिवलिंगाची ज्या वेळेला पूजा करत आहात त्यावेळेला तुम्ही एक पूर्ण ब्रह्मांडाचं चिन्ह आहे, ते ऍब्सोल्यूट सिम्बॉल ऑफ कम्प्लीट युनिव्हर्स आहे ते, ज्याची आपण उपासना करत आहोत. खूप मोठा सिग्निफिकन्स आहे शिवलिंगाचा. आणि म्हणून सगळीकडे शिवलिंग असतं, की आपण आपल्या धर्मामध्ये संपूर्ण निसर्गाला, अखंड एक्झिस्टन्सला, जे काही आहे, होतं, होणार आहे, या सगळ्याला एकत्रितपणे तिथे शिवलिंग स्वरूपात पूजन करतो. भारतामध्येच आता श्रावण असं बघूया आपण, सध्या भारतालाच एक असं केंद्रबिंदू मानू, तर भारतामधला उत्तर भारतीय जो पार्ट आहे, म्हणजे उत्तर भारतीय म्हणजे नॉर्थ मध्ये श्रावण एक 15 दिवस आधी. आता इंस्टाग्राममुळे तर जास्त लोकांच्या स्टेटसमुळे समजतं की श्रावण सुरू झालाय, चला शिवांची आराधना सुरू करूया. पण समजून जातं की इकडे श्रावण सुरू झालं आणि खाली जसं आपल्या महाराष्ट्रात वगैरे बघतो आपण, अजून श्रावणच सुरू नाही झालं. हा एक कन्फ्युजनचा एक आहे, म्हणजे हा एक प्रश्न आहे की आधी तिकडे आणि इकडे नंतर, असं काय त्याच्या मागचं काय रिझन आहे काय, त्याच्यामुळे होतं असं? याच्या मागे कालगणनेची पद्धत अच्छा हे कारण आहे. भारतीय सगळेच कॅलेंडर जर आपण बघितले तर ते चंद्रावर आधारित आहेत. बर. सो चंद्रावर आधारित आहेत कारण चंद्र बघणं सोपं आहे. बर. एक दिवशी आकाशात चंद्रच नसतो, तो मोठा मोठा होत जातो आणि तो पूर्ण होतो. बरोबर. अखंड गोल चंद्र दुसऱ्या दिवसापासून छोटा होतो आणि परत एकदा गायब होतो. ही पूर्ण जी सायकल आहे ही 30 दिवसांची आहे, अप्रॉक्सिमेट 30 दिवसांची आहे. आता तो पूर्ण असताना माझा महिना संपतोय की तो नसताना माझा महिना संपतोय? बर. हा प्रश्न. नॉर्थ इंडियामध्ये जे कोणी ज्योतिषी होते, ज्योतिषी म्हणजे ऍस्ट्रॉलॉजरच नाही, ज्योतिषी या शब्दाचा अर्थ ऍस्ट्रॉनॉमर पण होतो. ऍस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्रामध्ये जे अभ्यासक आहेत
त्यांना पण ज्योतिषी म्हणायचे पूर्वीच्या काळी. बरं. सो नॉर्थ इंडियातले जे कोणी होते, उत्तर भारतातले, त्यांनी असं हे केलं की जेव्हा चंद्र आकाशात पूर्ण असेल त्यावेळेला माझा महिना संपणार. बरं. आणि महाराष्ट्र धरून खालची जी राज्य आहेत, आपल्या इकडच्या लोकांनी असं ठरवलं किंवा ज्योतिषांना वाटलं आकाशात चंद्र ज्या वेळेला नसेल बरं. त्यावेळेला माझा महिना संपणार. बरं. मग नॉर्थ इंडियातला जो महिना कालगणना आहे महिन्याची त्याला पूर्णिमांत महिना म्हणतात. पौर्णिमा ज्या वेळेला असते त्या पौर्णिमेला अंत पावणारा महिना, संपणारा महिना म्हणजे पौर्णिमा. बरं. आणि आपल्याकडे जी कालगणनेची पद्धत आहे त्याला अमांत महिना म्हणतात. अमावस्या ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो महिना संपतो. बरं. आता ह्याच्यात गंमत काय होते, पौर्णिमांत असल्यामुळं पौर्णिमा झाली की प्रतिपदा येणार कृष्ण पक्षाची, म्हणजे पहिला दिवस येणार. बरं. तेव्हा त्यांचा महिना चालू झालेला असतो. पण आपला चंद्र अजून संपूर्ण अमावस्येकडे जायचा असतो, त्यामुळे आपला तोच महिना चालू राहतो, त्यांचा मध्येच चालू होतो, स्टार्ट होतो. सुरू होत. हा, तेच 2 गोष्टी आणि वेगळ्या. त्यांच्या महिन्याचा मध्य भाग म्हणजे अमावस्या. हा. 15 दिवस झाल्यावर बरोबर. अमावस्या मध्य भाग येणार. बरोबर. त्यावेळेला काय होतं की इकडे अमावस्या येते आणि आपला महिना आता संपतो आणि मग त्यांचं- उद्या प्रतिपदेपासून आपला महिना, म्हणून 15 दिवसांचा गॅप जो आहे हा खूपशा सणांमध्ये आपल्याला बघायला मिळतो जाणवतो. बरं. किंवा महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर याचा काय आध्यात्मिक फरक काय पडू शकतो मग अशा सिच्युएशन मध्ये? अध्यात्मामध्ये सर्वोच्च स्थान श्रद्धेला आहे. हम्म. उपासना श्रावणात आपण करतो, खरंय. हा मुद्दा पुराणांशी जोडलेला आहे. पण कोर स्पिरिच्युअलिटी मध्ये तुम्ही गेला तर देवाप्रती विश्वास, देवाप्रती भक्ती आणि देवाची साधना. काळ, वेळ, दिशा, महिना, संवत्सर काहीही ते 12 महिने पाहिजेच. मॅटरच करत नाही. त्याच्यामुळे ज्याच्या श्रद्धेनुसार तो एक 15 दिवस आधी चालू झालाय, याच्या श्रद्धेनुसार तो 15 दिवस उशिरा चालू झालाय, काहीही प्रॉब्लेम नाही. तुझं चूक माझं बरोबर नाही. माझ्या संस्कृतीनुसार, माझ्या मराठी संस्कृतीनुसार, माझ्या कन्नडा तमिळ संस्कृतीनुसार, माझ्या काय गुजराती असेल, बंगाली असेल, हिंदी संस्कृतीनुसार माझी जी संस्कृती आहे वडिलोपार्जित चालत आलेलं आहे ते मानणं माझं कर्तव्य आहे, ते पालन करणं. त्यामुळे ज्या त्या भागातल्या व्यक्तींनी ज्या त्या काळामध्ये उपासना करावी. देव एकच आहे. तर असं झालं होतं की नॉर्थ इंडियाचे जे व्यक्ती आहेत ते आता नॉर्थ इंडियातच नाहीयेत, तर ते संपूर्ण भारतात पसरलेले आहेत. आता सगळे त्यामुळे आता कुठलंच असं राहिलेलं नाही की नॉर्थ मधला सिर्फ नॉर्थ मध्येच आहे आणि महाराष्ट्रातला ते सगळेजण इकडे तिकडे गेलेले. तर त्यांच्यासाठी हा एक कन्फ्युजनचा पार्ट ठरू शकतो की कधी त्यांनी मानायला सुरू करायला पाहिजे. तर त्यांनी त्यांच्या परंपरेनुसारच मानलं तरी हरकत नाहीये, असं बरोबर आहे. आपली वडिलोपार्जित जी परंपरा आहे तिचा आदर करणे ही आपली संस्कृतीच आहे. माझ्याकडे जे चालत आलंय ते मी मानणं योग्य आहे. फक्त याच बरोबर दुसऱ्याचं चूक आहे आणि माझं खरं आहे हेही म्हणायचं नाही. ही भारतीय परंपरा आहे. बरोबर. त्यामुळे माझं ते खरं हे माझ्या पुरतं, मी हे मानतो, मी श्रद्धेने करतो. तो जे करतोय ती त्याची परंपरा आहे, त्यांनी तितक्याच श्रद्धेने ते करावं. इट इज दॅट सिम्पल. आणखीन एक येतं श्रावणामध्ये उपवास, व्रत, त्याच्यानंतर पूजा, ह्या सगळ्या एकदम आपण बघतो की एकदम सर्रास किंवा सगळीकडे ते चालू असतं किंवा आपण उपवासाला जास्त महत्व आहे. उपवास याचा अर्थ तुम्ही काय सांगताल आजच्या लोकांना? कारण आजची जी पिढी आहे किंवा आजचं जे जगणं आहे, तुम्हाला माहिती आहे की सगळे धावपळीचं जीवन आहे, तर तितक्या काटेकोरपणे हे पाळलं जाईल असं काय मला वाटत नाही. थोडंसं जरा अवघड आहे. तर तुम्ही याला कसं एक्सप्लेन करू शकता? आता सगळ्यात पहिलं उपवास असा शब्द आहे. जवळ बसणे, खाली बसणे. उप म्हणजे खाली आपण म्हणतो किंवा उप म्हणजे जवळ पण काही अर्थी. वास म्हणजे वास्तव्य. सो देवाच्या जवळ बसणे, संतांच्या जवळ बसणे, ऋषी मुनींच्या जवळ बसणे, त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करणे, त्यांच्याकडून त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती ग्रहण करणे, बरोबर, हा उपवास आहे. हे कोर झालं. आता याला लोकांनी बऱ्याच गोष्टी जोडल्या. खाण्यापिण्यावरती सगळ्यात पहिला मुद्दा आहे. बरोबर. उपवास म्हणजे काय खावं काय नाही. ऑनेस्टली सांगायचं तर साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ आणि काय भाजणीचं काय असेल, बरोबर, हे सगळं पोळी भाजीपेक्षा जास्त छान लागतं. उपवास ज्या वेळेला असतो त्यावेळेला सगळे जे काही जिभेचे मनाचे चोचले आहेत ते बाजूला करून सात्विक ऊर्जांच्या जवळ येणे. मग ते तुमच्या गुरुच्या स्वरूपात असू दे, कोणी ऋषीमुनी साधू महात्मा असू दे किंवा प्रत्यक्ष परमेश्वराचं कोणतंही स्वरूप असू दे, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्या जवळ जाणे हा उपवास झाला. बरोबर. त्याकरता आपण सात्विक खाणे हा पार्ट येतो. त्यामुळे मूळ उपवास ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला फळं खावा, दूध प्या, बरोबर, हे मी सजेस्ट करतो.
साबुदाणे आणि हे म्हणजे अगदी 12 पदार्थांची यादी तयार असते आपल्याकडे एकदम आणि मग आपण म्हणतो की हा लोभ नको, मोह नको, क्रोध नको. तर याला काही अर्थ नाहीये. म्हणजे वासना तर माझ्या जिभेची जात नाहीये बरोबर आणि खात बसलोय. हा शंकर खातोय का नाही त्याला माहित नाही, पण त्याला दाखवून मी मात्र खातोय, हाणतोय सगळं. हे जे आहे याला म्हणजे नवीन पिढीला मला सांगेल हे उपवास नाहीच आहे. नाही ते. दॅट Okay. इज नॉट उपवास. ऋषी विचारलं होतं ते म्हणजे की आजच्या पिढीने काय करावं, कसं करावं. बरोबर. खूप सोपं आहे आजच्या पिढीला. सगळीकडे फ्रूट ज्यूस तुम्हाला मिळतं, बरोबर. सगळीकडे कापलेली फळं अगदी तुम्हाला बाउलमध्ये फ्रूट मिळतात, प्लेट. मिल्कशेक्स तुमच्याकडे सगळीकडे बरोबर. मिळतात. ठीक आहे, तुम्ही श्रद्धेने करा, तुम्ही बाहेरचं खावा, काही फरक पडत नाही. इमोशन्स आर मोर इम्पॉर्टंट. इमोशन्स सात्विक असतील तर ऍक्शन सात्विक होतात. बर. म्हटलं तर वडाच्या झाडाखाली नुसता दगड पडलेला आहे, त्याला पण म्हटलं तर तो परमेश्वरही आहे. तसंच उपवासाच्या बाबतीत आहे. सो नवीन पिढीने मला तेच वाटतं की ज्याला उपवास करायचा आहे, आपल्या धर्मामध्ये कुठलंही कंपल्शन नाहीये. जसं आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये उपवास करावा, हं. तर या बाबतीतलं तुमचं मत काय की उपवास केलंच पाहिजे? उपवास करणे किंवा न करणे हा मला वाटतं वैयक्तिक प्रश्न आहे. बरं. माझं मी ओपनली सांगतो, मी नाही करत. बरं. करून झाले. काय काय केलंय हा मोठेपणा सांगायचं नाहीये. बरोबर. आणि खूप कडक उपवास वगैरे केले, पण आता मी नाही करत. का नाही करत? कारण उपवास ज्या वेळेला आपण म्हणतोय ना, काही खाण्यापिण्याचं सोडणे, काहीतरी बदल घडवणे बरोबर. डेली लाईफ मध्ये. तो पूर्ण वर्षातला एक श्रावण महिना असेल जिथे तो चेंज जाणवतोय, बरं. आणि त्या महिन्याभरातला तो सोमवार असेल जिथे तो आणखी जास्त चेंज जाणवतो. बरं. हा. सायकोलॉजिकली आपण म्हणतो Correct. टुडे इट इज अ स्पेशल डे, आज काहीतरी विशेष आहे, श्रावण सोमवार आहे. ही भावना ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपण जास्त देवाशी जोडलं जातो. बरोबर आहे. बरोबर. मग उपवासाच्या वेळेला मी ऑनेस्टली म्हणतो की तुम्ही देवाच्या सानिध्यात, आपला उपवास म्हणजे काय आपल्याला की पॉझिटिव्ह एनर्जीच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा आहे. तर तुम्ही काहीतरी चांगलं करा, तुम्ही ध्यान करा, तुम्ही ओम नमः शिवायच्या 3 माळा जप करा. बर. अगदी काही जमत नाही, खूप जण म्हणतात मला माळ बीड ते सगळं जमत. मी अक्षरशः त्यांना सांगतो 15 मिनिटाचा अलार्म लावा, 12 मिनिटाचा लावा, 21 मिनिटांचा लावा, समोर मोबाईल ठेवा, सायलेंटला टाका, पूर्ण डोळे मिटून मनातल्या मनात ओम नमः शिवाय म्हणून बसा. बरं. माळच पाहिजे असं काही नाही, देव सगळीकडे आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकतो. बट ऍटलिस्ट स्टार्ट करा. सुरू करा तुम्ही, हे बरोबर. जास्त महत्वाचं आहे. खूप जास्त प्रथा पद्धतींमध्ये आपण नंतर जाऊ, पण उपवासाचा अर्थ माझ्यासाठी हा आहे. बर. मग त्याच्यासाठी तो स्पेशल झोन कसा की प्रत्येक माणूस काय रोज 20 मिनिटं बसून ते ओम नमः शिवाय करेल असं का नाही, माहिती नाही. बरोबर. म्हणून मग पूर्वीच्या लोकांनी काय केलं होतं की सोमवार शंकराचा दिवस आहे, बर, त्या दिवशी तुम्ही कराच हा. नसून. तर त्या दिवशी तरी तुम्ही करा, किमान त्या दिवशी तुमच्या झालं. होईल. अच्छा, बरोबर. वर्षातला प्रत्येक सोमवार होईल असं काही नाही. मग एक मग महिना. श्रावणातला सोमवार की किमान ते 4 किंवा 5 सोमवार असतील तेव्हा तेवढं तरी तरी काहीतरी करा- तुम्ही करा. करा. बरोबर. ही त्यामागची खरी भावना आहे. बरं. एक असतात रूढी, समथिंग असं खूप रिजिड म्हणतो आपण ते, आणि दुसरं असतं त्याच्या मागचं कारण, लॉजिक, आणि बरोबर. टेकिंग इट पॉझिटिव्ह. बरं. सकारात्मक अर्थाने जर आपण घेतलं तर त्या निमित्ताने काहीतरी आपलं एक बरं. साधना म्हणा, अध्यात्माशी कनेक्शन म्हणा, म्हणून हा उपवास प्रकार आहे. आता समज मी एक आध्यात्मिक माणूस नाहीये, मला त्या अध्यात्माशी एवढं काय त्याची जाण नाहीये, त्यामुळे ओम नमः शिवाय या मंत्राने माझ्या आयुष्यामध्ये असा काय फरक पडणार आहे? जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला एक निमित्त मिळालेलं आहे, एक श्रावण महिना आहे, त्याच्यामध्ये सोमवार आहे, तुम्ही ओम नमः शिवाय 10 मिनिटं 20 मिनिटं म्हणा. बरं. पण मी का म्हणायला पाहिजे, किंवा त्याच्याने असं विशेष काय फरक पडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, याला काय डिफाईन करू शकतो आपण? कारण आपलं नावच ध्यान आणि विज्ञान दोन्ही गोष्टींना कनेक्ट करणं आहे. तर थोडं मला त्याचं उत्तर पाहिजे, कारण बरेच लोक आहेत ज्यांचा अध्यात्माशी एवढा काही संपर्क आलेला नाहीये, तर त्यांना आपण काय सांगू शकतो? आता ओम नमः शिवाय, नमः शिवाय जसं आपण मगाशी पाहिलं की शिवाला हे एक विशेषण आहे. बरोबर आहे. शिव म्हणजे मंगल. या ब्रह्मांडामध्ये जे काही मंगल आहे त्याला माझा नमस्कार. मग ओम नमः शिवाय हा खरं सांगायचं तर सगळ्यांचाच मंत्र म्हणू शकतो, प्रत्येक देवाचा. बरं. अद्वैतच आहे, शेवटी सगळं एकच आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा बघतो तेव्हा तो रुद्राचा, शंकराचाही मंत्र आहे आणि तो इतर देवतांचाही आहे, कारण सगळेच देव मंगलमय आहेत, सगळेच देव बरोबर. पवित्र आहेत, सगळेच देव चांगलं करणारे आहेत. सो हे जे काही तत्व आहेत निसर्गात, शुभ तत्व आहेत, त्यांना माझा नमस्कार. हा अगदी मूळ अर्थ झाला त्याचा, कोर. त्याला मग आपण थोडस भक्ती, श्रद्धा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ऍड करतो त्यावेळेला मग तो शंकराचा, रुद्राचा मंत्र होतो. ओम नमः शिवाय म्हणजे शंकराचा मंत्र. आता मंत्र जपामधून साध्य काय होतं
तोच. मंत्र जपामधून साध्य काय होत नाही असं प्रतिप्रश्न एखाद्याने मला विचारलं तर मी विचारतो काय होत नाही. बरोबर. प्रत्येकच गोष्ट त्याच्यामधून तुम्ही साध्य करू शकता. बरं. श्रावणात इतक्या वेळेला इतके जप केले की असं घडतं असं इक्वेशन नसतं. बरं. कारण अध्यात्म इज अ क्वालिटेटिव्ह थिंग, नॉट अ क्वांटिटेटिव्ह थिंग. ओके. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. एकाने म्हणजे एक फरक मी सिंपल सांगतो की मच्छिंद्रनाथ आहेत बरोबर. महासिद्ध सगळ्यांमध्ये टॉप. सगळे महासिद्ध. त्या मच्छिंद्रनाथांनी ओम नमः शिवाय एकदा म्हणले. इट वुड बी इक्विव्हॅलंट की तुम्ही 12 कोटी वेळेला माझ्या तुमच्यासारख्याने ओम नमः शिवाय. बरोबर आहे. त्या माणसामध्ये सामर्थ्यच तेवढं आहे. जबरदस्त. हो. त्यामुळे कसं आहे की महिन्यात किती वेळा किती काय काय मी म्हणतोय ह्याला महत्व नाही, पण किती क्वालिटीने म्हणतोय, किती मनापासून, किती श्रद्धेने मी म्हणतोय ह्याला महत्व. महत्व आहे. आणि त्या श्रद्धेने तुमचं जे काही मनातलं उद्दिष्ट असेल बर. ते तुम्ही उद्दिष्ट, तो एम, तो गोल, ते मॅनिफेस्टेशन ठेवून शंकराकडे मनापासून ती प्रार्थना करून बर. तुम्ही जप करा. किती करा ह्याला जसं मी म्हटलं हे नाही, पण जे कराल ते अगदी मनापासून करा. बरोबर. आणि तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. अध्यात्माचा हा सगळ्यात मोठा गाभा मर्म म्हणेन मी. खूप आपण व्हिडिओज बघतो, खूप चर्चा होतात, तुम्ही हे केलं की असं होईल तसं होईल. केलेलं कोणीच नसतं. बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, 3 माळा ना करून तर बघा. श्रावणच काय, कधीही करून बघा. कधी करू शकतो. करून बघा. एक 7 दिवस करून बघा, 10 दिवस करून बघा. आयुष्यात माझ्या काय चेंजेस आलेत हे ज्या वेळेला मला कळतं ना, त्या 3च्या 5, 5च्या 12 कधी होतात कळत नाही. त्या 7 दिवसांचं संपूर्ण वर्ष कधी होतं हेही कळत नाही. खरंय. तर दिस इज अ क्वेश्चन ऑफ किंवा म्हणून टॉपिक ऑफ अनुभूती, ऍक्च्युअल एक्सपिरियन्स. त्याच्यावरती थोडासा भर द्या. आणि मी सगळ्यांनाच सांगेन, म्हणजे यंग जनरेशन आहे ते, यू एक्सपिरियन्स इट. मेडिटेशननी मन शांत होतं. ब्रेन मधलं अल्फा व्हायब्रेशन्स जे आहेत, तर अल्फा, बीटा, गॅमा, बीटा, थीटा, भरपूर व्हायब्रेशन्स आहेत. त्यातलं बेस्ट वन झाली अल्फा. किंवा काम आणि पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये आपण असतो त्यावेळेला अल्फा व्हायब्रेशन. आणि सायंटिफिकली प्रूव्ह आहे. म्हणजे शारिटेमध्ये हे एक्सपेरिमेंट मध्ये मी भाग घेतलेला आहे, बर्लिनच्या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये. मेडिटेशन करणाऱ्या लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना डिस्टर्बिंग व्हिडिओज दाखवलेले. त्यावेळेला बीटा व्हायब्रेशन ते जोडलेलं असतं सगळं डोक्यात. बीटा व्हायब्रेशन डिटेक्ट होत होते. आणि मग त्यांनी सांगितलं की ते बंद केलं, तुम्ही डोळे मिटा आणि तुम्ही जे काही ध्यानामध्ये करता ते करा. 2 ते 5 मिनिटांमध्ये ते बीटा व्हायब्रेशन सगळे कमी होऊन अल्फा व्हायब्रेशन समोर ग्राफ दिसत होते प्रत्यक्ष. सो इट इज डिटेक्टेबल. असं नाही की मी काहीतरी उगीच जोडतोय असं नाही. हे खरोखर मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. सो हे अल्फा व्हायब्रेशन वाढणे म्हणजेच काय की कामनेस आहे, पीस आहे. इन रिटर्न पुढे जाऊन त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आहे, मनाची स्टॅबिलिटी आहे. अगदी डिप्रेशन सारखे इश्यूज आहेत आज तर खूप कॉमन आहे. अँझायटी, पॅनिक अटॅक्स, या सगळ्या गोष्टींवरती मनाची शांतता हे एकच सोल्युशन आहे. आणि ती शांतता जी आहे ती तुम्हाला ओम नमः शिवाय देऊ शकते. आणि फिलॉसॉफिकली सीइंग अगेन, शिव म्हणजे मंगलमय आहे. जे काही मनात अमंगल चालू आहे आणि आयुष्यात अमंगल चालू आहे, त्याला मंगल करायचं असेल तर तुम्हाला शिवाला धरायलाच पाहिजे, जाऊन तुम्ही त्याचे पाय धरलेच पाहिजे. तिथून तुम्हाला तो चांगला अनुभव देऊ शकतो. श्रावणामध्ये आता जर एखादा नॉर्मल आपलं एक नॉर्मल काम करणारा व्यक्ती आहे किंवा गृहिणी आहेत, घरातले असतील, सगळेजण स्टुडंट आहेत, काम करणारे माणसं आहेत, त्यांना तुम्ही काय सजेस्ट करताल की त्यांची कशी दिनचर्या असावी, त्या दिनचर्येमध्ये त्यांनी काय काय फॉलो करावं? जसं उपवास असतील, व्रत असतील, पूजा असतील. जसं आपण खूप ऐकतो श्रावणामध्ये की लोक करतात 16 सोमवारचे व्रत असतात काही महिलांचे, आणि बऱ्याच पूजा असतात. आणि मी बघतो की प्रत्येक ब्राह्मण जो आहे तो श्रावणामध्ये इतका बिझी आहे की तो कोणाला अपॉइंटमेंट पण देत नाही, म्हणजे इतक्या पूजा चालतात त्यावेळेला. श्रावणामधली दिनचर्या असं ज्या वेळेला बघतो तर श्रावणाबरोबरच मी म्हणेन एक नॉर्मल रेग्युलर दिनचर्या पण मी ऍड करतो म्हणजे तुमच्या प्रश्नामध्ये, ही अतिशय कन्व्हिनियंट असावी. खूपसे आपण व्हिडिओज बघतो, ब्रह्ममुहूर्तावर उठलं की छान ध्यान लागतं, हे होतं ते होतं, आता खूप कॉमन आहे आणि सगळेजण विचारत असतात असले प्रश्न. बरोबर. तर त्यावर एक सिंपल प्रतिप्रश्न मी नेहमी विचारतो दिनचर्येचा, की एखाद्याची अर्ली शिफ्ट असते, 6ला चालू होते. बरोबर. एखाद्याची 2ला शिफ्ट चालू होऊन 10ला संपते. बरोबर. एखाद्याची नाईट शिफ्ट असते. याच्यामध्ये पूर्वीच्या ऋषी मुनींनी जे ब्रह्ममुहूर्तावर उठा सांगितलंय पॉसिबलच नाहीये. म्हणजे माझं ऑफिस 10ला सुटून जर मी रात्री घरी 12ला येऊन जर मी 1 वाजेपर्यंत जेवण करत असेल, बरोबर, तर मी 3:30ला कसा उठू? बरोबर, 2 तास. आणि ती साधना शिक्षा वाटेल.
जबरदस्ती उठावं लागतंय मला, तर मनापासून कोण करेल असं वाटेल कोण मारून मला शिक्षा द्यायला लागलाय की काय. खरंय. सो सगळ्यात महत्वाचं कोणतीही साधना आपण करतो तर दिनचर्येमध्ये खूप छान कन्व्हिनियंट टाइम त्यांनी ठेवला पाहिजे. सकाळची वेळ अगदी पॉझिटिव्ह असते हे नक्की. ओके. म्हणजे सकाळी उठून अंघोळ करून तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तर तुम्ही साधना केलेली बेस्ट आहे. बरं. किंवा मग मी म्हणतो की संध्याकाळची संधी ज्या आहेत ना, रात्रीतून दिवस ही जी संधी जॉईंट आहे जोडला जातो बरोबर. आणि दिवसातून रात्र हा जो जॉईंट आहे, या 2 संधी खूप छान असतात बरोबर. साधनेसाठी. हम्म. याच्या व्यतिरिक्त मी आजच्या लोकांना हेही सांगतो की तुमच्या वेळेनुसार गृहिणी तुम्ही म्हटला 5वीतलं पोरग आहे, 3रीतलं पोरग आहे, सकाळी कसं बरं त्या करणार, त्या बरोबर. मुलाला शाळेत आवरून पाठवायचं आहे, कसं त्या साधना करणार. आणि नंतर घरी आल्यावरती गोंधळ असतो, तिन्ही संध्येचं शक्य नाही, मुलं खेळतायत आणि काय 100% ट्युशनला सोडायचं. त्या लोकांना मी हेही सांगतो, मुलांना शाळेत पाठवा, त्यानंतर तुम्ही शांतपणे विश्रांती घ्या 15 मिनिटं हम्म. आणि मग तुम्ही तुमच्या साधनेला बसा. साधनेला. जे काही जप असेल, कोणी पोथी पुराणांचं पण वाचन करतं बरोबर. हो, श्रावणामध्ये. हो, हो. आणि काय असेल, मन शांत पाहिजे, मनापासून ती गोष्ट घडली पाहिजे. कोणीतरी ओरडतंय, मग मला राग येतोय, मग माझी चिडचिड होतीये, अशा अवस्थेत तुम्ही देवाचं केलं तर म्हणजे कधी कधी मी लोकांना विचारतो की देव तुमच्यावर उपकार करतोय का तुम्ही देवावर उपकार करताय. खरंच, हा आम्हाला प्रश्न प्रपंचाला पडू नये किंवा देवाला पडू नये, बरोबर. अशी साधना असावी. त्यामुळे दिनचर्येत तुम्ही जेव्हा शांत असता, प्रसन्न असता, जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्यावेळेला मी म्हणतो 20 मिनिटं मात्र किमान माणसाने 20 मिनिटं द्यावीत आणि ती स्वतः करता द्यावी. तो तुमचा मी टाइम असू दे, तो तुमचा साधना म्हणजे काय, शेवटी रिलॅक्सेशन. तुम्ही पोथी वाचा, त्याच्यामध्येही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, पुराण वाचा, त्यातही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, मंत्र जप करा, त्या जपामधले व्हायब्रेशनही पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे ही साधना आणि ही दिनचर्या तुम्ही फॉलो करू शकतो. जास्त चांगलं. बरं, आता मला हेच विचारायचंय की फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा माणूस आहे ज्याला काहीच माहिती नाहीये साधना किंवा जप किंवा काय, त्याला तुम्ही कसं सजेस्ट करताल की त्यांनी दिनचर्या कशी ठेवावी? जसं तुम्ही सांगितलं मला की तुम्ही कन्व्हिनियंट टाइमनी करा, पण एक छोटीशी असं सांगा की एक नॉर्मल हा एक टेम्पलेट आपण फॉलो करतो ना, जसं कंपनीमध्ये टेम्पलेट किंवा आपण एक मॉडेल, तर काय केलं पाहिजे जे श्रावणामध्ये जास्त इफेक्टिव्ह राहू शकतं? असं नाही की श्रावणामध्येच, ते डेली लाईफ मध्ये पण चांगलं राहील, पण श्रावणामध्ये आपण सुरुवात करायला हरकत नाही. श्रावण सारखा चांगला पवित्र महिना आलेला आहे, त्याच्याने सुरुवात करूया आपण. तर आपण काय सुरू करावी? आणि त्याच्याच सोबत असा एक प्रश्न येतो, काही लोक म्हणतात की पूजा अर्चा साधना जी काय आहे ती सोहळ्यात करा किंवा तुम्ही एकदम स्वच्छता, काहीतरी एक वेगळी त्याला एक लँग्वेज आपण म्हणू शकतो की खूप डिसिप्लिन राहायला पाहिजे, अशा गोष्टी. तर आत्ताच्या पिढीसाठी किंवा आत्ताच्या जगामध्ये जे काय चाललंय त्यांच्यामध्ये ते थोडंसं ठेवणं मुश्किल आहे किंवा अवघड आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, काय ऑप्शन्स देऊ शकतो? आता पहिला प्रश्न जो होता तुमचा की दिनचर्या आयडियल काय ठेवावी, मी नॉर्मल म्हणतो की एक सूर्य उगवायच्या एक अर्धा तास आधी उठलेलं बरं, 15 मिनिटं आधी उठलेलं बरं. जे विद्यार्थी आहेत, ज्यांना ते पॉसिबल आहे, जे शिफ्ट मध्ये काम नाही करत आहेत, ज्यांची नॉर्मल शिफ्ट आहे, बाबा 9ला काम चालू होतंय माझं, मी 7ला घरून निघतो, किंवा एखाद्याचं 10ला काम चालू होतंय तो 9ला निघतो, तर मग 8ला उठून आवरण्यापेक्षा बाबा सकाळी लवकर उठून आवरलेलं बरोबर. मन पण फ्रेश असतं, शरीर पण फ्रेश असतं. एक्सरसाइज तुम्ही करू शकता. एक्सरसाइज इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ मेडिटेशन. ते सुद्धा व्यायाम करणं हे सुद्धा एक ध्यानच आहे. मन शांत होतं तुमचं, शरीरही चांगलं होतंय. प्राणायाम करू शकता. व्यायामाचा कंटाळा येणारी लोक असतात माझ्यासारखी, ते लोक मग सकाळी उठून ध्यान करतात, जप करतात. बरोबर, ओके. तर हे चांगलं आहे. त्याच्यानंतर बाबा तुमचं कॉलेजचं, शाळेचं, ऑफिसचं जे काही शेड्यूल आहे त्यानुसार तुम्ही तुमचं नाश्त्याची वेळ, जेवणाची वेळ, हे जे काही असेल ते करा. आणि हा सगळा काहीतरी ध्यानधारणेचा जो पार्ट आहे, जपाचा पार्ट आहे, प्राणायामाचा पार्ट आहे, तो मी म्हणतो की संध्याकाळी अगदी 15-20 मिनिटं नाही, पण एक 10 मिनिटं तुम्ही पुन्हा एकदा बी इन टच विथ दॅट टॉपिक असं म्हणतो आपण. त्या विषयाशी, परमेश्वराशी, अध्यात्माशी तुम्ही कनेक्शन मध्ये राहा. म्हणून मग संध्याकाळी ऑफिस मधून या, हातपाय तोंड धुवा छानपैकी आणि तुमचं हे काय जप असेल हे असेल. अगदी लोक जे कंटाळतात आणि म्हणतात की दादा मला तर नाही स्टॅमिना, मी काय बसू वगैरे शकत नाही संध्याकाळी, त्यांना म्हणतो ठीक आहे, तुमचा आवडता जो देव आहे त्याचं स्तोत्र मंत्र युट्यूबला, स्पॉटीफायला प्ले करा, हेडफोन घाला आणि डोळे मिटून बसा. अगदी झोपू नका. एक डोळे मिटून खुर्चीत असं बसलं तरी चालेल, त्यातल्या त्यात हा सोपा मार्ग तर झोपच लागेल ना, तीच काही होणार नाही. इतकं पण नको. पण मी म्हणतो की खुर्चीत रिलॅक्स्ड अवस्थेत तुम्ही बसा, डोळे मिटून एक 10-15 मिनिट, दॅट इज ऑल्सो इनफ.
तितकं ओके. सुद्धा हे दिनचर्येमध्ये ही हे साधना चांगलं. एवढी जरी आणली ठीक तुम्ही आहे. की सकाळी एक 15-20 मिनिटं, संध्याकाळी म्हणजे एक 10 10 मिनिटं मिनिटं तरी दिले एवढी तरी आणायला अच्छा पाहिजे. बरं हा पहिला मी म्हणेन. बाकी कसं आहे की प्रत्येकाचे कॉलेज टायमिंग वेगळे, हा मुलांचे म्हणजे ऑफिस टायमिंग वेगळे, गृहिणींचे पण आता मुलं शाळेत वगैरे येत जात असतात, त्यांच्या वेळा वेगळ्या, बरोबर शिकवण्याच्या आहे. वेळा वेगळ्या. खरंय वी कॅन नॉट डिफाईन दिनचर्या, करेक्ट पण एक 2 पण वेळेला अशा परमेश्वराशी संपर्क दिवसातला येऊ दे तुमचा, बर हे बर आयडियल असेल. बर नेक्स्ट तुम्ही म्हटला सोहळं पाळण्याचं. हम्म. तर सोहळं हे युनिफॉर्म आहे. आता म्हणजे त्याचं इतकं अवडंबर झालेलं आहे ना मागच्या काही काळामध्ये, हा की हा हात लावायचं नाही, हे करायचं नाही. अगदी घरात सुद्धा पुरुषाने अंघोळ करून सोहळं नेसलं की सगळे इकडे तिकडे पळायला लागतात आणि मग हात लावला की हे सोहळ्याचं सिग्निफिकन्स नाहीये. सोहळं हे ती आध्यात्मिक क्रिया करण्याचं युनिफॉर्म आहे. बर ओके याचं उदाहरण मी देतो. हम्म. तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये कामाला आहात फॉर बरोबर एक्झाम्पल, हम्म. तर तिथे तुम्ही शॉर्ट्स घालून जाल का बँकेमध्ये? नाही. फॉर्मल कपडे घालूनच जाल. बरोबर पॉलिटिशियन तुम्हाला किती जण भारतामध्ये कोट आणि टाय घातलेले दिसतात? बरोबर सदराच घालतात. बरोबर ते भले लोकांना अपील व्हावं म्हणून असो, बट इट बरोबर. हॅज बिकम अ ड्रेस कोड करेक्ट त्या प्रोफेशन बरोबर करता. शाळेमध्ये आपण युनिफॉर्म घालतो, दॅट इज ऑल्सो ड्रेस कोड. बरोबर तसंच आध्यात्मिक काही करायचं असेल तर वेष्टी म्हणा, आपल्याकडे लुंगी म्हणतात, ओरिजिनली वेष्टी शब्द आहे, उपरणं म्हणा, धोतर म्हणा, हे सगळं जे आहे ते तो युनिफॉर्म आहे. बर वाय दिस युनिफॉर्म? टू टेक यू इन दॅट झोन, इमोशनली त्या झोन मध्ये जाण्याकरता. बरोबर तर बायकर्सचं उदाहरण येतं. हम्म. मी उठलो घरातून आणि मी बाईक चालवायला लागलो, फिरायला चक्कर मारून आलो, वर्सेस हम्म. मला बाईकची आवड आहे, मग मी ते सगळं बायकिंगचं गिअर असतं ना, काय काय हम्म, इथे ते इथे काय काय लावतात, मला equipments, शब्द नाही माहिती, पण इथे लावतात. आणि मग तुम्ही अगदी छान ते पॅड वगैरे आणि कोट आणि सगळं काय काय लिहिलेलं असतं मागे, बरोबर. चकचकत असतं. आणि मग तुम्ही हेल्मेट घालून ज्या वेळेला ते धडधड Bike, धडधड करत गाडी बनवून जाता, यू गो इन दॅट झोन इमोशनल. रायडिंगच्या झोन हा, ते एन्जॉयमेंट वेगळं. हम्म. आणि आईस्क्रीम घेऊन ये रे म्हणताना तुम्ही शॉर्ट्सवर बाईक बाईक चालवायला घेऊन जाणं गेलं वेगळं. ते वेगळं आहे बरोबर सो हा जो झोन आहे तो अध्यात्माच्या बाबतीत तुम्ही क्रिएट कसा करणार? तर बरोबर. तो सोहळ्यामधून. बर दॅट इज वाय सोहळा हा पहिला पार्ट झाला. आता सोहळं कशामुळे आलं तर पूर्वीच्या काळी हेच कपडे होते. म्हणून ते सोहळं ऋषीमुनीच्या वेळेला पॅन्ट शर्टच नव्हते, ते बरोबर. सगळेजण हे नेसायचे, म्हणून पूजेच्या वेळेला हे घालणं हा ट्रॅडिशन आला. दिस इज अ बरोबर. युनिफॉर्म. हे कुठल्याही साधू बाबा संत महात्मा पुरुषाची लक्षणं नाहीत. बरोबर स्वामी समर्थ गजानन महाराज लंगोट घालून फिरायचे, बरोबर ते काय सोहळं नेसायचे का नाही, पण त्यांचं महात्म्य कमी नाही झालं डोक्या त्याच्यावर. पलीकडचंच आहे. बरोबर त्यामुळे दॅट इज जस्ट अ युनिफॉर्म. त्याच्या आणि कुठला तरी धर्म बाबा वगैरे असा संबंध हे नंतरच्या लोकांनी जोडलेला आहे. बरोबर आहे बरोबर आणि याचाच पुढचा पार्ट येतो की दैनंदिन आयुष्यात मग पोरांनी सोहळं कसं पाळायचं. म्हणजे खूप जण विचारतात ना, दादा अच्छा, अरे मग ते असं असतं आणि तू तर असा बसलेला असतो. असं काही नाही प्रॉब्लेम. त्यांना मी सोप्पा सोल्युशन सांगतो. अध्यात्मामध्ये लाईट कलर्सना महत्व जास्त आहे. अच्छा फेंट कलर्स, लाईट कलर्स, हम्म. पेस्टल कलर्स, खूप बटबटीत नको, बरं. अशा लाईट कलरचे तुम्ही 2 सेट ऑफ क्लोथ्स यू कॅन टेक, 2 टी शर्ट्स आणि 2 ट्राउझर्स. तुमचं काय शॉर्ट्स असू दे, शॉर्ट्स चालेल, फ्रॉक असेल, फ्रॉक चालेल, जे काही असेल ते बरोबर तुम्ही 2 घ्या लाईट कलरचे आणि बाजूला ठेवा. तुम्ही जे काही देवाचं करणार असाल त्यावेळेला हातपाय तोंड धुवून ते कपडे ते घाला, घालायचे ते तुम्ही करा. नंतर काढून फोल्ड करून ठेवून तुम्ही हे करा. बाकी तुमची दिनचर्या जी असेल त्यामध्ये ते कपडे तुम्ही वापरू नका. बर आफ्टर 15-20 डेज यू विल रिअलाइज तुम्ही ज्या वेळेला ते शर्ट आणि ट्राउझर्स घालता त्या पॉइंटला तुमचं मन न ठरवता सुद्धा त्या अध्यात्माच्या मोडमध्ये गेलेलं असतं. इट अच्छा इज सायकोलॉजी ऍज वेल ऍज एनर्जायझेशन ऑफ दोज क्लोथ्स. अच्छा ओके आता माझी यज्ञाची चवळी हम्म. वर्षानुवर्ष जुनी आहे, अक्षरशः भोकं पडली, तुपाचे डाग पडले, तीच नेसतो मी, हम्म. कारण त्याच्यात हजारो आहुती झालेल्या आहेत. बरोबर आहे हा त्याची जी एनर्जी आहे ती नवीन तुम्ही रेशमी वस्त्र जरी आणून दिलं तरी त्यालाच ती सर येणार नाही. नाही बरोबर आहे सो हेच त्या मुलांच्या बाबतीत मी ते पण सांगतो की एकतर सायकोलॉजी झाली आणि सेकंड आहे ते म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये Spiritual. त्याचं एनर्जायझेशन तसं झालेलं आहे की ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मदत करेल. मदत दॅट इज सोहळं. याच्या पलीकडे ते ह्याला हात लावायचं नाही, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, हा प्रश्नच येत नाही. कारण मी कपडे घालतो, मी साधना करतोय, कपडे काढून ठेवतो, नंतर कुठेही जावा, काहीही करा, त्याचा काय प्रश्न इट नाही. डज नॉट मॅटर. तर अजून एक प्रश्न असा येतो, शिवलिंग जेव्हा आपण म्हणतो, शिवाची प्रार्थना करतो किंवा शिवाच्या मंदिरात जातो तेव्हा आपण जल अर्पण करतो, बरं. ते आहेच, त्यासोबतच दूध अर्पण केलं जातं. जेव्हा दूध अर्पण केलं जातं
खूप सारे जे लोक आहेत त्यांच्या मनातून किंवा ते लोक असे प्रश्न विचारतात की हे दूध तू गरजू माणसाला दिलं असतं तर बरं झालं असतं, शिवलिंगावर गेलं ते नंतर खाली चाललंय, ते गटारात चाललंय, अशा पद्धतीचे काही जे बरोबर, लोकांचे चर्चा होतात येतात, म्हणजे बरेच लोक असे प्रश्न उपस्थित करतात की वाया चाललंय, त्यापेक्षा कोणाला तरी दिलं असतं तर बरं झालं असतं. तर खरंच दुधाचं महत्व शिवलिंगावरती किती आहे, आणि हे जे वाक्य बोललं जातंय की गरजू व्यक्तीला द्या शिवलिंगावर देण्यापेक्षा, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता सुरुवात करायची तर जर कधी कोणी तुम्हाला म्हटलं हम्म. की तू ते शिवलिंगावर दूध वाहतोयस, तेच गरजू व्यक्तीला दिलं असतंस तर हम्म. त्याला पहिला प्रतिप्रश्न नेहमी करावा, तू किती लोकांना दूध वाटतोस हम्म. आठवड्यात? बरोबर. लोका सांगे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान. आपण आपले कोरडे पाषाण. हम्म. बडबड करायची सगळ्यांना हौस असते. बरोबर आहे. हे बघा, कुतूहल म्हणून विचारलं तर काहीच हरकत नाही की हे का, बरोबर आहे. ती क्युरिओसिटी हवी. पण उगीच क्रिटिसाइज करायचं म्हणून करायचा अर्थ नाही. त्याच्यामुळे बरोबर. जे काय मानवतावादी लोक आपलं ते मुखवटा घालून फिरत असतात त्यांना हा प्रश्न आहे किंवा तुम्ही किती लोकांना दूध दान केले ते पहिलं सांगा आणि मग बरोबर. आम्हाला विचारा आमच्या प्रतापबद्दल. बरोबर. सो हा पहिला प्रश्न. सेकंड थिंग, शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करणं हे आपल्या शास्त्रांमध्येच आहे, आपल्या बरं. धर्मामध्येच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात गैर काही नाही. बरं. तुम्ही करायचा की नाही हा आपला प्रश्न हा तुमचा प्रश्न आहे ना, हा इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रश्न आहे. आहे. बरं. मी जसं म्हटलं की हिंदू धर्मामध्ये कशाचंही कंपल्शन नाही. तुम्ही देवाला मानला नाहीत तरी सुद्धा तुम्ही हिंदू असू शकता. असं एकच धर्म पृथ्वीवर अखंड इतिहासात आहे आणि पुढेही हा एकच धर्म राहणार. बरं. तुम्ही माना अथवा न माना, हेच राहणार आहे. मग तुम्ही कंपल्शन कुठे आहे? कोणी सांगितलं की तुम्ही दूध नाही व्हायला तर तुमचं वाईट होणार आहे? बरोबर. अच्छा. दूध अर्पण करणे न करणे हा माझा पर्सनल प्रश्न आहे. हा त्यातला सेकंड मुद्दा येतो. तिसरं, अर्पण केलेलं दूध गरिबांना देऊ शकतो का आपण? उलटाही प्रश्न येतो, किती असे गरीब आहेत जे शिवलिंगावर चढवलेलं दूध घ्यायला येतील? नाही येत कोणी नाही. प्रॅक्टिकली. बरोबर. जे कोणी यंगस्टर्स आहेत त्यांना मी हे सोल्युशन सांगतो, म्हणजे पटतंय का बघा आणि तुमच्या श्रद्धेनुसार करा. असं काही कुठल्या शास्त्रात आहे असं नाही. मी नेहमी सांगतो, सोमवारच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाला अभिषेक करा. बरं. एका वाटीमध्ये दूध घ्या, चमचा घ्या, समोर शिवलिंग ठेवा, तांबणामध्ये ठेवा, प्लेटमध्ये ठेवा. फक्त ते तांबण पूजेपुरतं सेपरेट असू दे. बरोबर. स्टीलची ताटली चालेल, चालेल. फक्त पूजेपुरती वापरा. बरं. वाटी आणि चमचा त्याच्यासाठी वापरा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करत करत तुम्ही शंकराला दूध अर्पण करा. अच्छा. किती वेळेला करतो काय हे डीपर पार्ट झालं, बरोबर. ते नंतर बघू आपण. 5 वेळेला तर करा, 11 वेळेला तर करा, बरोबर. सुरू अच्छा. तरी करा. आणि मग हे जे काही दूध आहे वाटीभर तुम्ही अर्पण केलं वाटीने अगदी सगळं तरी सुद्धा चालेल. हे दूध तुम्ही घ्या प्लेट मधलं, पुन्हा एकदा कुठल्या तरी प्लास्टिकच्या बाउलमध्ये कशामध्ये तरी. रस्त्यावर कुत्री असतात, घरी बरोबर. मांजरं फिरत असतात गल्लीमध्ये, त्यांना द्या. दोन्हीही साध्य होत आहे. बरोबर. भूतदया पण होतीये. ते दूध असं मला मनाला पण वाटत नाही की मी फेकून देतोय. बरोबर. ते कुठल्या तरी जीवाला मिळेल आणि माझी साधनं पण होईल. मला अभिषेकाला घातलेलं दूध मांजराला का पाजलं म्हणून कोणता शंकर चिडणार? बरोबर. हे पण आहे. आणि ऍट द सेम टाइम आपली जी श्रद्धा आहे देवाप्रती तीही आपल्याला व्यक्त करता येते. सो हा सुवर्ण मध्ये मी कुठेतरी सांगेन, मंदिरामध्ये ठराविक शास्त्र असतात, त्यानुसार ते विधी व्हावे लागतात, ते झालेच पाहिजेत. देर इज नो इफ्स अँड बट्स वेन इट कम्स टू टेम्पल. घरी माझ्या श्रद्धेनुसार, मंदिरात एवढे मोठे आगम आहेत, हजारो ऋषींनी लाखो ऋचा रचून ठेवलेले आहेत, लाखो शास्त्र रचून ठेवलेली आहेत पद्धती, ते सगळं परमेश्वराच्या आज्ञेनुसारच झालेलं आहे. त्यामुळे तिथं हे का होतं ही अक्कल इथे पाजळायची गरज. पण मी काय करायचं हे माझ्या श्रद्धेनुसार करण्याचा फ्रीडम मात्र आपल्याला घरी आहे. सो डू नॉट ऑब्जेक्ट, बट यू टेक युअर ओन डिसिजन की मला काय करायचं. दिस वुड बी द बेस्ट थिंग फॉर न्यू जनरेशन. मी म्हणेन की हे अप्रोच जास्त चांगलं. आता दुधाचं असं काय विशेष महत्व आलेलं आहे, आणि दूध आणि शिव यांचं अभिषेकासाठी वापरलं जाणं याच्याने काय साध्य होऊ शकतं, म्हणजे असं? दूधच का ह्याचं एक, आता हे कुठल्या ग्रंथात आहे की नाही मला माहिती नाही, पण माझ्या देवांनी जे ज्ञान दिलंय ते मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. म्हणजे माझे कोणी प्रत्यक्ष गुरु नाही आहेत मनुष्य स्वरूपात, पण गाईड्स खूप आहेत जणांकडून अशी काही ज्ञान मिळत असतं. दूध ही अशी गोष्ट आहे जी खऱ्या अर्थाने अहिंसेने निर्माण झालेली आहे किंवा मिळालेली आहे. आता इथे व्हेज नॉनव्हेज हा टॉपिक मी मोठा डिस्कस करणार नाही, पण तुम्ही व्हेज खावा किंवा नॉनव्हेज खा, जीव हत्या ही मनुष्याकडून होतच आहे. ओके. आता कोणालाही न मारता
कोणालाही त्रास न देता, कुठल्याही निसर्गाच्या तत्वाला धक्का न लावता मिळवलेलं काही साधन असेल, काही अन्नपदार्थ असेल, तर तो दूध. एकच आहे फक्त. दुसरा मी म्हणू शकतो मीठ आहे. समुद्राचं पाणी नुसतं वाढवतो, त्याच्यात हम्म. कोणी मरतही नाही आणि कोणी कोणाला मारत नाही. मारत नाही. तसं दूध सुद्धा, गाईला आपण गवत देतो, गाय चरते, दूध निर्माण होतं आणि आपण ते दूध घेतो. आता काही लोक म्हणतात गाईचं दूध आपण चोरतो ते. बरोबर. हं. असं नाहीये. गाईला आपण संरक्षणही देतो. बरोबर. उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला पाणी नसतं तेव्हा तिला आपण पाणीही देतो, बरोबर. अन्न नसतं तेव्हा गवतही देतो. हे एक आपलं कोऑपरेशन, take, हं. कोलॅबोरेशन मध्ये रिलेशन आहे, बरोबर. हजारो वर्ष झालं चालत आलेलं. बरोबर. वाईल्ड लाईफ मध्ये पाळीव गाय, म्हैस जगू शकत नाही. नाही जाऊ शकत. त्यामुळे आपण तिला संरक्षण देतोय आणि ती सरप्लस दूध बनवते की तिचं बाळ पोटभर खाऊनही आपल्याला उरेल. बरोबर. बरं. हे कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता, हं. कोणत्याही इकोसिस्टीमला कोणालाही त्रास न देता, कोणावरही हिंसा न करता प्राप्त केलेलं कोणतं गोष्ट असेल तर ते दूध. दूध आहे. आणि पर्टिक्युलरली गोवंशाला हिंदू धर्मात फार महत्व आहे, म्हणून गायचं दूध. मग ते शिवलिंगाच्याच, महादेवाच्याच अभिषेकाला नाही तर प्रत्येक देवतेच्या अभिषेकाला म्हणून आपण वापरतो की ते सगळं अतिशय निष्पाप म्हणतो ना आपण, बरोबर. अच्छा. पवित्र किंवा पवित्र निष्पाप. असं एक अन्न म्हणायचं झालं तर ते दूध आहे, दूध आहे. म्हणून दूध. बरं. महादेवालाच म्हणजे किंवा पर्टिक्युलर दुधाचं असं मी म्हणणार नाही की काही कनेक्शन आहे. प्रत्येकच देवतेचं आहे. बर. दुधाचा. हो. अच्छा. ते तुम्ही महालक्ष्मीचा अभिषेक बघा, विठ्ठल पांडुरंगाचा अभिषेक बघा, अगदी हा, अनंत तेच. शयन पद्मनाभाचा अभिषेक बघा. बरोबर. सगळीकडे प्रत्येकाच्या दूध. अभिषेकामध्ये म्हणून दुधाला महत्व आहे. दुधाला महत्व. आणि गाईचं दूध हे अतिशय सात्विक, म्हणजे सात्विक पदार्थांमध्ये सर्वात सात्विक काय असेल तर ते गाईचं बरोबर दूध आहे. आहे. बरोबर. त्यामुळे त्या मूर्तीमधली, त्या हम्म. शिवलिंगातली, अगदी हम्म. तुमच्या घरी देव असतील त्यांनाही दुधाचा अभिषेक केला तर त्या मूर्तीतल्या, त्या मटेरियल मधले पॉझिटिव्हिटी जी आहे ती वाढवण्याकरता, एन्हान्स करण्याकरता म्हणून गाईचं दूध खूप उपयोगी पडतं. बर. दॅट इज वाय गाईचं दूध. बरं. अच्छा. अजून एक असा प्रश्न येतोय, जसं आता तुम्ही पूजा पद्धती सांगितली, सोहळा असेल किंवा शंकराला जल अर्पण करणं असेल, दूध अर्पण करणं असेल, या सगळ्या गोष्टी, तर काही लोक याला असं म्हणतात की एक कर्मकांड आहे आणि कर्मकांड करण्यापेक्षा देवाला मनापासून माना, मग तेच त्याच्यानेच ईश्वर प्राप्ती होते वगैरे, अशा पद्धतीचे पण काही लोक बोलतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? अगदी ह्याच्यावर मी छान, मुलं माझ्याकडे येतात ना, मी त्यांना खूप छान उत्तर देतो. मला खूप चांगले मार्क पडणार आहेत, मला खूप चांगले मार्क पडणार आहेत असं म्हणून पडत नाहीत. बरोबर. त्या दृष्टिकोनातून मला अभ्यास करायला हवा, नोट्स काढायला हव्यात, रिव्हिजन करायला हवं. हे अभ्यास करणं, नोट्स काढणं, रिव्हिजन करणं जो पार्ट आहे ना, दॅट इज कर्मकांड. अल्टिमेट मार्क्स इज परमेश्वर. ओके. मला बेलाची पानं आणायची, शंकराची पूजा करायची. घरातून गाडी घेऊन तुम्ही बेलाची पानं आणायला जाऊन पुन्हा घरी येता, पूर्ण वेळ डोक्यात एकच विषय चालू असतो, बेलाची. बेलाची पानं, शंकराची पूजा, बेलाची पानं, शंकराची पूजा. जितक्या वेळेला शिव 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 तुम्ही शंकर 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 नाव घेताय, ती ही साधनाच आहे ना. असं बरोबर. बसून काहीतरी मी केलं म्हणजे साधना नॉट नेसेसरी. बरोबर. ओके. प्रत्येक क्षणी तोंडात नाव पाहिजे, त्या निमित्ताने का होईना नाव घेते, दूध आपण घेतोय बरोबर. आणि काही वस्तू घेतोय, तामण, हे सगळं. सो हे कर्मकांड म्हणजे काय, इट इज अ प्रिपरेशन. बरं. शेवटी साधनाच असणार आहे, शेवटी मंत्र हेच सर्वस्व आहे, तीच खरी पॉवर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय का? कारण फोकस करायला काहीतरी तुम्हाला पाहिजे ना. ओके. नवीन माणसाला मी जर सांगितलं की तू 1 तास डोळे मिटून बस, कसं शक्य आहे ते? नाहीच आहे. मग काहीतरी माझ्याकडे एखादी वस्तू समोर असेल. असली तर मी फोकस करू शकतो. आता मी एखाद्याला एक वस्तू दिली, एक दगड दिला आणि त्याला म्हटलं की बाबा 20 मिनिटं कशाचाही न विचार करता ह्याच्याकडे फोकस कर, फोकस कर. नॉट पॉसिबल. मनात विचार येणार, इकडे तिकडे डोकं जाणार. त्याच्याऐवजी मी त्याला जर म्हटलं की तू असं कर, 21 वेळेला ह्याच्यावरती तू ही पानं वाहा, वाह. मी काय करणार, 1, 2, 3, लक्ष माझं तिकडे गेलं. लक्ष माझं तिकडे गेलं. त्याच्याऐवजी मी ते 1, 2, 3 करायच्या ऐवजी मी त्याला काय म्हणेन, 21 पानं तुला काढून दिलीत, ओम नमः शिवाय म्हटलं की 1 पान त्या दगडावर घालायचं. बरोबर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिस इज अ मेथडॉलॉजी. बर. कर्मकांड जे काय आपण म्हणतो ते असं उगीच काहीतरी ऋषींनी बनवलेलं नाही. बर. ओके. प्रत्येक जण काय मोक्षाला पोहोचलेला नाही किंवा काय महासिद्ध तपस्वी नाही. बरोबर. नवीन माणसाने सुरू कसं करावं आणि कुठून करावं, बरोबर आहे. मग हे सुरू करण्यासाठीचा हा मार्ग आहे. अच्छा. त्याच्यामुळे अति पण त्याच्या आहारी जाऊ नये, हाही मुद्दा आहे. काही लोक म्हणजे आमच्यात असं नसतं, आमच्यात तसं नसतं, इतकं पण ओव्हर नको. बट ऍट द सेम टाइम याला काय अर्थच नाही आणि मन सात्विक ठेवा. मन सात्विक बित्विक कोणाचं होत नसतंय. बरोबर आहे. आजचा काळच तो नाही.
आज डायव्हर्जन्सेस इतके आहेत, प्रलोभनच इतके आहेत की ते मन कायमचं सात्विक होणारच नाही. किमान ती क्रिया करत असताना तेवढ्या काळा करता तुम्ही काही अभिषेक, शंकराचाच नाही, विष्णूचा करा, आदिशक्तीचा करा, गणपतीचा करा, काहीही करा. तुम्ही ज्या वेळेला दुर्वा घालत असता, बरोबर. देवीला फुलं घालत असता आणि काय कुंकू लावत असता, अगदी कुलदेवता यै नमः म्हणत कुंकू लावणारे सुद्धा लोक आहेत 108 वेळेला. तर बरोबर. ही क्रिया काय आहे, तर तुमचं मन त्या देवतेमध्ये गुंतून राहावं म्हणून आहे. बरोबर. सो कर्मकांडाला प्रचंड सिग्निफिकन्स आहे. हे म्हणजे असं झालं की कशाला पुस्तकं वाचतोस आणि रिव्हिजन करतोस, 10वी मध्ये असंही तुला 100 पैकी 100 पडणार. इट इज नॉट असं पॉसिबल. नाही. अच्छा. सो हा मार्ग तुमची अवलंबावाच प्रोसेस आहे. लागतो. ही तुमची प्रोसिजर प्रोसेस आहे. आहे. दिस इज अ प्रोसिजर. अच्छा. विदाउट कर्मकांड इट इज नॉट पॉसिबल. कारण अशा मुद्रेमध्ये तुम्ही बसा, असं करा, इतक्या वेळेला श्वास घ्या, हेही तसं म्हणायचं झालं तर मग कर्मकांडच आहेत, न्याय नियमच आहेत. बरोबर. हा, न्याय नियम. नुसतेच डोळे मिटून पण मी शिवा शिवा करू शकतो. मग अगदी मला असं बसूनच जप करायची का, ह्या बोटावर नको, ह्या नको, त्याच्या मागे काहीतरी कारण आहेत. पण बरं. कसं होतं की तेवढ्या डेप्थला ती व्यक्ती पोहोचली की मग त्याला ते एक्सप्लेन करणं योग्य आहे. अच्छा. पहिली सुरुवात. मधला मुलगा आहे, त्याला मी सांगतोय तू ओम नमः शिवाय 21 वेळेला म्हण, आणि मग ते ह्या बोटावर का ह्या बोटावर, हा प्रश्न म्हणजे 12वीचा झाला. ऍटलीस्ट रीच टू दॅट लेवल. सुरुवात. हळूहळू उत्तरं तुम्हाला मिळत जातील. ती बरोबर. क्युरिओसिटी ऑटोमॅटिकली अच्छा. परमेश्वरच सॅटिस्फाय करेल. बर. काही ना काही इन्सिडेंट्स होतील, बोलता बोलता एखाद्याशी विषय निघेल. बर. तर अशा आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं आपल्याला देव देतो, बर. कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून. माध्यमातून. हळूहळू मिळतील, तुम्ही सुरू तरी करा. अच्छा. सकाळी तुम्ही सांगितलं की 15 ते 20 मिनिटं आणि संध्याकाळचे 10 मिनिटं. आता आपण त्या 15-20 मिनिटं आणि 10 मिनिटाविषयी बोलू. त्यावेळेला तुम्ही सांगितलं की तुम्हाला ज्या देवाला मानता तुम्ही त्याचा मंत्र जाप करा. ही गुरूंशिवाय गेली तरी चालेल का गुरु पाहिजेच त्यासाठी? गुरु या शब्दाला आजच्या काळामध्ये खूप हलक्यात घेतलं जाते. बरोबर. हा तर पहिला मुद्दा. गुरु कोण, काय, कसा असावा, हा वेगळा टॉपिक आहे. पण साधना गुरुशिवाय शक्य आहे का? 100% शक्य आहे. बर. अगदी शक्य आहे. आता साधनेमध्ये लोकांना काय आपल्या डोक्यामध्ये येतं की अगदी म्हणजे आत्री, विश्वामित्र, गोरक्ष, जालिंदर सारखंच काहीतरी आपण करायला बसलोय. असं नाहीये. वी आर बिगिनर्स. बर. प्रत्येकच व्यक्ती जगामधली ज्याला नव्याने काहीतरी सुरुवात करायची आहे, तर आपण बेसिक्स मध्ये जाणार आहोत. त्यामुळे बर. खूप काहीतरी हाय लेवलचं करायचं नसल्यामुळे गुरु म्हणजे काय की कोणीतरी मॉनिटरिंग आणि गायडन्स द्यायला तो बरोबर. व्यक्ती असतो. बरोबर. एक माध्यम असतं परमेश्वराचं गुरु हे सुद्धा. तर सुरुवात करायच्या लेवलला जेव्हा आपण असतो बर. तेव्हा गुरुची आवश्यकता नाही. अच्छा. मग आता मंत्र जे आहेत ते अगदी सिंपल मंत्र आपण करू शकतो. 2-3 नियम मी पण सांगतो, बर. सोपे सोपे. आता काय करावं हा, साधनेमध्ये, तेच. तर जसे कपडे सेपरेट ठेवावेत तसं एक चटई किंवा बसकर सेपरेट ठेवावं, आसन सेपरेट ठेवावं. हे का, तर याचं पण कारण यजुर्वेदात मिळतं. एक मंत्र आहे, देव बर्ही पृथिव्या संपृचः पाही, की दर्भाच्या गवताच्या आसनावरती ऋषीमुनी बसायचे हो का? तपाला. तर त्या गवताला प्रार्थना केली आहे की पृथ्वीच्या संपर्कापासून मला वाचव, संपर्क बर. होऊ देऊ नकोस. हे म्हणण्यामागचं कारण आहे की पृथ्वीच्या संपर्कात आपण जर आलो तर मंत्रोच्चारणाच्या वेळेला शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होत आहे ती पृथ्वीमध्ये वाहून जाते. अच्छा. अर्थिंग होतं बॉडीचं. बर. हे अर्थिंग जे आहे ते व्हायचं नाही म्हणून वी नीड अन इन्सुलेटर. बर. ते इन्सुलेटर जे आहे ते आसन आहे. त्याच्यामुळे चांगलं जाड गुगुबीत आसन असावं. बर. बेडशीट घेऊन बसू नका. बर. अच्छा. जाड काहीतरी घ्या की फरशी थंड आहे हे आपल्याला जाणवलं नाही पाहिजे पायात. बर. इतकं जाड ते असलं पाहिजे. आणि मांडी घातली तरी पण जास्त जागा राहील हे असं. राहिलं पाहिजे. आसनावर बसूनच साधना करणे. खुर्चीवर बसून करू शकता, पायाखाली काहीतरी घ्या, कंपल्शन नाही पद्मासनात बसायचं. बर. भिंतीला टेकणार असाल मागे उशी घ्या, उशी. अच्छा. पण ती उशी सेपरेट पाहिजे. बर. ती पण तेवढ्या पुरतीच पाहिजे. छोट्याशा कप्प्यात तुमचं असू दे सगळं. दुसरी गोष्ट, कोणत्याही साधनेच्या आधी प्रार्थना पाहिजे. बर. कशासाठी मी करतोय, का करतोय, याला एक उद्देश पाहिजे. उगीच बसले आणि काहीतरी राम राम शिव शिव कृष्ण कृष्ण केलंय असं नाही. मागा ना तोंड उघडून. बर. मला चांगले मार्क्स हवे आहेत पासून ते मला चांगला जॉब मिळू दे पासून ते इन्क्रीमेंट, प्रमोशन, लग्न होऊ दे, मुलं होऊ देत पासून घर, बंगला, गाडी, काय तुम्हाला पाहिजे आहे. मॅनिफेस्टेशन शीटवर मी ते लिहितो आणि 21 वेळेला रोज वाचतो. याच्यापेक्षा शिवाला जर तुम्ही सांगितलं की महादेवा तू तर पूर्ण जगताचा देव आहेस, माझी इच्छा आहे माझा बाप म्हणून, माझे बाबा म्हणून मी तुझ्याकडे हे मागणं मागतो की मला प्लीज हे दे, तर ते मॅनिफेस्टेशन नाही झालं. आणि ऍट द सेम टाइम तुमचा
परमार्थ पण झालं, दोन्ही झालं, स्वार्थ झाला आणि बरोबर. परमार्थही झालं. त्या निमित्ताने का होईना तुम्ही जप करा. जप. म्हणून प्रार्थना पाहिजे, काहीतरी गोल पाहिजे. एमलेस काहीतरी म्हणत बसलं याला अर्थ नाही. हा एक बरं. मी गायडन्स नक्की देईन. बरं. आता हा गोल का पाहिजे याचं दुसरं पण कारण आहे. हम्म. एखाद्याला मी सांगितलं 21 दिवस रोज 5 माळा ओम नमः शिवाय कर, गॅरंटेड करणार नाही, बरं. पॉसिबलच नाही. एखाद्याला मी सांगितलं 21 दिवस कर तुला प्रमोशन मिळणार, 21 दिवस कर येत्या 6 महिन्यात तुझा नवीन फ्लॅट होणार. बरं. तो फ्लॅट मिळेल ह्या निमित्ताने का होईना तो तो व्यक्ती करेल. करणार. मग आता हे मी असं कोणाला सांगत नाही, प्रामाणिकपणे सांगतो असं नाही. पण आपण जर एक गोल सेट केला आणि त्या दृष्टिकोनातून अध्यात्म मार्गाने प्रयत्नशील राहिलो बरं. तर अध्यात्मही घडतो. त्या आशेपोटी का होईना देवाचं नाव घेतलं जातं हम्म. आणि त्या आशे थ्रू आपण परमार्थाकडे जातो आणि मनापासून केलेल्याला खरोखरीच ते प्रमोशन, ती गाडी, तो विवाह, ती मुलं हे प्राप्त होतात. बरं. सो म्हणून प्रार्थना हवी. इन्शुलेशन इज फर्स्ट थिंग. सेकंड इंटेन्शन म्हणजे बरं. प्रार्थना झाली. बरं. आणि थर्ड थिंग मी नेहमी म्हणतो की ऍक्च्युअल चॅन्ट आणि त्याचा स्पीड. बरं. चॅन्टिंग मध्ये तुम्ही म्हणतो की आता मंत्र म्हणायचे आहेत, जप करायचा आहे, तर काय सिंपल जपांपासून चालू करा. बरं. ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हम्म. ओम कुलदेवाय नमः, बरं. ओम कुलदेवताय नमः. कुलदेव. हे सिंपल मंत्र आहेत. बरं. ज्याला काही न्याय नियम असं गुरुची दीक्षा आहे, हे बेसिक मंत्रांना काही नाही गरज आहे. नाही. बरं. छोट्या मंत्रांनी चालू करा. कुठल्या काही काही जण म्हणतात मी सिद्ध कुंजिका स्तोत्र रोज म्हणते आणि कोणतरी म्हणतं कुठलं हनुमानाचं कोणतं तरी मारुती स्तोत्र, ठीक आहे, पण अगदी तांत्रिक स्तोत्र सुद्धा म्हणतात शाबर मंत्र असलेले, बरोबर. त्याला तुम्हाला गुरु लागणार. बरं. बरं. हा. हा. उगीच म्हणजे आवाक्या बाहेरचं काहीतरी करायचं नाही. बरं. पण अच्छा. सिंपल ऍज अ बिगिनर वी नीड टू एक्सपिरियन्स दॅट ना. तुम्हाला जेव्हा ते अनुभव येतील, तुम्हाला ज्या वेळेला तुमची ती स्पिरिच्युअल पातळी वाढेल, तेव्हा कोणीतरी गाईड करणार ऑटोमॅटिक तुमच्या Automatic आयुष्यात येईल. तुमच्या- बरं. अच्छा. सो डोंट वरी अबाउट गुरु. पहिलं तुम्ही सुरू तरी करा. बरं. सो हा एक मी नक्कीच गायडन्स म्हणेन. आणि दुसरा आहे की सिंपल मंत्र पण जे आहेत ना हम्म. ते पण आपण ध्यानात म्हणू शकतो. उदाहरण झालं हम्म. सरस्वती वंदना, या कुंदेंदू तुषारहार धवला, वैभव लक्ष्मीचा मंत्र, या रक्तांबुज वासिनी विलसिनी, हम्म. कर्पूर गौरम करुणावतारम, सर्व मंगल मांगल्ये, बरं. शांताकारम भुजगशयनम. सगळ्यांना माहिती आहेत लोकांना हे बरोबर. मंत्र, कॉमनली माहिती आहेत. सो हे तुम्ही म्हणू म्हणू शकता. शकतो. याला काय कुठल्या गुरुची दीक्षा नाही. बरं. त्यामुळे मनापासून म्हणा, हे म्हणा, सुरुवात करा. ज्या वेळेला तुमची ती आध्यात्मिक लेवल वाढेल त्यावेळेला योग्य ती व्यक्ती गायडन्स करण्याकरता नक्की तुमच्याकडे येईल. बरं. So, ते कुठेतरी भीड बाळगू नका. हे 3 नियम मी म्हणेन की एकतर इंटेन्शन पाहिजे, इन्सुलेशन पाहिजे पाहिजे. आणि तुमचं चॅन्टिंग तुम्ही काय म्हणताय, कसं म्हणताय, बरोबर. किती छान मनापासून म्हणताय, ही क्वालिटी पाहिजे. एवढ्यावरती तुमची साधना परमेश्वर तारून नेतो. बरं. मग काळजी करू नका बाकीची. की जसं तुम्ही म्हणले की काहीतरी मागितल्याशिवाय सुरू करू नका, एमलेस नसावं असं तुम्ही जसं म्हणलं. पण जसं ऐकण्यात असं पण येतं की परमेश्वराकडे जाऊन काही मागावं नाहीये. जेव्हा तुम्ही मंदिरात जाता किंवा तुम्ही पूजा करता का मागू नका. जसा निस्वार्थ भावनेने बसा. मागितलं पाहिजे का नाही मागितलं पाहिजे, मग असं होऊ शकतं. हक्काने मागितलं पाहिजे. हक्काने मागितलं. 2 गोष्टी आहेत याच्या मागे. एक तर आपण नेहमी काय म्हणतो, विठ्ठला पांडुरंगा माय बापा, विठू माऊली तू. दत्तालाही माऊली म्हटलेलं आहे. बाकी शंकरालाही आपण माय बापच माय मानतो. बाप. प्रत्येकच त्वमेव माताचं पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हम्म. बरोबर आहे. तुम्हाला कुठेतरी जायचं असेल, तुम्ही मित्राला नाही का हक्काने फोन करून म्हणणार, ये रे जरा गाडी घेऊन, आज माझी गाडी बंद पडली, जाऊया. बरोबर. तुम्ही लहानपणी आई वडिलांकडे हट्ट केला नाही का की मला अमुक एक गोष्ट पाहिजे. बरोबर. भाऊबीज असते आणि रक्षाबंधन असतं, बहिणी नाही का अगदी हे करतात, बरोबर. या वेळेला तर मला हे अमुक अमुक ड्रेस पाहिजेच आहे, हे नेकलेस पाहिजेच आहे. तो हक्क तुम्ही दाखवता. मग परमेश्वराबरोबर अंतर का? तुम्ही जर त्याला मायबाप म्हणत असाल तर मग तुम्हाला मागायला लाज का वाटावी? तुमचेच आई वडील आहेत ना ते. बरोबर. त्याच्यामुळे मागणं हे कधीच चूक नाही. बरं. दुसरी गोष्ट, जे शहाणपण मारतात, सॉरी म्हणजे हे शब्द, पण हुशारक्या मारणारी लोक जे असतात, निस्वार्थपणे ज्योतिषीय म्हणून मी स्पष्ट सांगतो, कितीतरी जण आहेत माझ्याकडे, आमच्याकडे दर गुरुवारी गुरुचरित्राचं पारायण असतं. 12 वर्ष झालं मी गुरुचरित्राचं पारायण करतोय, पण हे सगळे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये आहेत असं जेव्हा तो व्यक्ती म्हणतो त्यावेळेला कळतं की भले ते गुरुचरित्र वाचनाच्या वेळेला तू म्हणत नसतील देवा मला हे दे, बरोबर. पण नंतर पण शेवटी अपेक्षा तुझी तीच आहे की सगळं नीट व्हावं. मग नाटकं कशाला करायची देवा? माणसापुढे कराल,
लोकांना सांगाल मी निस्वार्थ आहे, मी भजन करतो, मी कीर्तन करतो, मी पठण करतो. मनात तुमच्या काय ते देवाला माहितीये, त्याच्यापासून नाही तुम्ही लपवू शकत त्या नाही, गोष्टी. बरोबर आहे ना. खोटारडेपणा नको, अवडंबर नको, देखावा नको. त्यामुळे बिनधास्त मागा. चॉकलेट मागतं बाळ आईला, त्या हक्काने तुम्ही मागा, कारण परमेश्वर, आई, बहीण, वडील, भाऊ सगळं आहे. सगळे रूल आहे. आणि हे जर तुम्ही मानत नसाल तर मग घालीन लोटांगण वंदिना चरणान त्वमेव माता पिता त्वमेव म्हणायचं बंद करून टाका. बघू करता येतंय का. मला हेही पाहिजे मी हेही नाही असं नाही, एका मार्गाने जायचं. बरोबर. अच्छा. So, बिंदास्त मागा. काही वाईट होणार नाही. हक्काने मागा उलट. तोच सर्वे सर्व आहे, देणाराही तोच आहे आणि काढून घेणाराही तोच आहे. सगळं ते. कदाचित एखादी गोष्ट मागाल आणि ती तुम्हाला मिळणार पण नाही, ती तुमच्या चांगल्यासाठीच मिळणार. बरोबर. हा, जे योग्य आहे तेच मिळेल. आज मला 6 महिन्यांनी गाडी पाहिजे मला दिसतंय, मे बी ती गाडी घेऊन माझा ऍक्सिडेंट होणार असेल. परमेश्वराला पुढच्या कोट्यावधी वर्षांचं माहिती आहे. 6 महिने काय चीज आहे. त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला ती मिळालं नाही, खंतही बाळगू नका मागितलं नाही आणि मिळालं नाही म्हणून. त्यातही त्याचा काहीतरी विचार असेल. प्रत्येक जण त्याचं लेकरू आहे, प्रत्येकाची त्याला काळजी आहे, या विश्वासाने जगा. तर आज आपण श्रावण कसा साजरा करायचा आणि आजच्या जीवनामधले जे असे धावपळीचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही कशा पद्धतीने श्रावण साजरा करू शकता हे थोडं इझी पद्धतीने सांगितलं. जर सोपं करून सांगितल्याबद्दल तर पहिलं तर धन्यवाद. त्यामुळे काय झालं की जे आजची पिढी आहे ज्यांचे खूप प्रश्न आहेत या बाबतीत की आम्ही नाही करू शकत, एवढं सोहळ्यात करू नाही शकत किंवा हे नाही, कॉम्प्लिकेट करून ठेवलेल्या गोष्टी आहेत, त्यांना तुम्ही इझी केल्यामुळं कदाचित आता प्रत्येकाला तो श्रावण पाळणं थोडंसं सोपं वाटेल. श्रावण पाळणं हा शब्द करण्यापेक्षा मला वाटतं श्रावण साजरा करणं हा एक शब्द मला इथं सुचवा असं वाटेल यावेळेला, की पाळण्यापेक्षा साजरा करणं हा तुम्ही शिकवलेला आत्ताचा जो काही तुम्ही जो दिलेला गायडन्स आहे त्याच्यानुसार लोक करतीलच असं मला वाटतंय. आणि पुढच्या वेळेला नक्कीच आम्हाला तुमच्याकडनं काही अजून गोष्टी शिकायच्या किंवा ऐकायला नक्कीच आवडेल. आणि तोपर्यंत थँक्यू आल्याबद्दल. धन्यवाद. नमः शिवाय. इंद्र वज्र पाणी. छान वाटलं खूप बोलून. धन्यवाद.